नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्तुरे। आज आपण कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा जी 16 जून 2024 रोजी होणार आहे त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। ओके, तर 16 जून 2024 म्हणतोय, तर 16 जून 2024 इलेक्शनचं वर्ष आहे। खूप जागा निघणार आहेत, खूप हे होणार आहे असं मी काही सांगणार नाही, बरोबर। काय जागाचं आणि त्याचं काय रिलेशन असते हे मला वाटत नाही, पण कदाचित येऊ शकतात असं पॉझिटिव्ह ठेवला तर काय वाईट। जर तुम्ही तुमचं व्ह्यू जो आहे तो पॉझिटिव्ह ठेवला तर बेटरच असेल। तर बरीच विद्यार्थी मला फोन पण करत होती की सर बऱ्याच दिवसापासून तुम्ही यूट्यूबला आलेला नाहीत, पूर्वी सारखं सारखं यूट्यूबला यायचात, आता सध्या तुम्ही दिसतच नाहीत, म्हणजे तुमचं दर्शन तुरळकच झालेलं आहे। बऱ्याच जणी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत होती, पण काहीतरी मलाही प्रश्न असतील म्हणून आलेला नाही। खरं सांगतोय, काही कारणास्तव समोर तुमच्या समोर आलेला नाही, पण नक्कीच ज्या काही गोष्टी संपल्या आणि तुमच्या समोर आज उभा आहे। मित्रांनो, हे सांगतोय की जी मी आता स्ट्रॅटेजी देणार आहे, स्ट्रॅटेजी देण्याच्या अगोदर स्ट्रॅटेजीची वैशिष्ट्ये सांगतो। असं कोणी सांगत नाही तुम्हाला, की थेट सांगतो की जर मी हे जी दिलेली स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केलात, मी टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी देतोय, कळलं का? कोणते टॉपिक केले पाहिजे येत्या 2 ते 3 महिन्यात। मी मानतोय की मार्च पर्यंत हे टॉपिक कंप्लीट करून घ्या, जे सांगतोय तेच करा आणि त्याच्या बाहेर केलं। अरे आजपर्यंतचे व्हिडिओ काढून बघ, मी काय सांगतोय। महाराष्ट्रामध्ये टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी देणारा मी आहे पहिला। 2000 का रे, तुम्ही लॉकडाऊनच्या वेळेस काढून बघा, जी कंबाईन सुरू झालेली आहे त्यावेळेस पासून देतोय टॉपिक वाईज कोणते टॉपिक केले पाहिजे आणि त्याच टॉपिकवर प्रश्न आलेत की नाही ते पण काढून बघा। उगाच काहीतरी सांगतोय, येतंय अप्पा आत्तुरे सांगतोय, 2 शब्द निघून जातोय, काय अर्थ आहे त्याला, बरोबर रे? तर ते खरंच तो सांगतोय तसे प्रश्न येतात का, तो टॉपिक म्हणतोय त्या टॉपिकवर प्रश्न येतात का, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आता सिलेबस 2023 पासून चेंज झालेला आहे, मग 23 पासून कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे खूप महत्त्वाचं आहे। बाजूला रे बाबा, काय तर कसे प्रश्न येतात हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला हे जर माहिती नसतील की प्रश्नच कसे येतात आणि कोणत्या टॉपिकला फोकस केलं पाहिजे, म्हणून तुम्हाला सांगतोय स्ट्रॅटेजी काय की टॉपिक वाईज मायक्रो अनालिसिस देणार आहे। उगाच अरे काय तुम्ही काय करा, तुम्ही अरे खूप तुम्हाला आता काय मोटिवेशनल करायचं, खूप काय गरज आहे। मी म्हणतो मान्य आहे मोटिवेशनलची गरज आहे, पण काय वाचलं पाहिजे, कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस केलं पाहिजे हे ज्या दिवशी कळणार नाही तो त्या दिवशीपासून तुम्ही काय रे, ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुम्ही योग्य मार्गक्रमण कराल आणि कमी वेळेमध्ये मॅक्सिमम मार्क या परीक्षेमध्ये घ्याल। अन्यथा मार्क मिळत नाहीत मित्रांनो, हे तुम्ही कधीही लक्षात घ्या। मार्क कधी मिळतात, एखादं पुस्तक मी वाचतोय, त्या पुस्तकामधले फक्त माझ्या रिलेटेड फक्त 10 टॉपिक आहेत आणि पुस्तकामध्ये 60 टॉपिक आहेत, 50 टॉपिक आहेत, मी 50 टॉपिकलाही 50 वेळेस वाचतोय आणि माझ्या महत्त्वाच्या 10 टॉपिकला पण मी तेवढ्याच वेळेस वाचतोय। सगळ्यांना समान दर्जा, माझ्याकडे कोणालाही काय भेदभाव करण्याचा गुण नाही मित्रांनो। भेदभाव करा, मी मान्य करतोय। तुमच्या पुस्तकात 50 टॉपिक आहेत, तुमच्या महत्त्वाचे किती टॉपिक आहेत, तेच पुस्तक राज्यसेवेसाठी वाचते, तेच पुस्तक कंबाईनसाठी वाचते, तेच पुस्तक मेन्ससाठी वाचते आणि सगळं पहिल्या पेज पासून, मी पूर्वीपासून सांगतो, पहिलं पेज धरते शेवटच्या पेज पर्यंत वाचून काढते। घेते पुस्तक, काय पाहिजे, अरे चल कुठलं पुस्तक आहे, धरलं पुस्तक आणि पहिलं पेज शेवटचं पेज। ते काय आयोगाचे प्रश्न आहेत का पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचायला? बरे मी काय सांगतोय तुम्हाला, जे आज मी एवढं तुम्हाला रागात का बोलतोय, कारण जी आपली स्ट्रॅटेजी चुकली कोणाचं काय जात नाही, असे सांगणारे खूप येतील, माझ्यासारखे हजारो येतील, पण तुमचा वेळ जातो मित्रांनो, आपला वेळ जातो। आणि ही परीक्षा पद्धती समजायला जे नवीन कॅन्डिडेट येत आहेत त्यांनी ते काय करतं, डायरेक्ट आलं ना मला एक फोन केलं, सर तुमच्या ते मार्केटमध्ये नोट्स आल्या का? मी म्हणलं बाबा तू कधीपासून तयारी सुरू केला? म्हणलं सर आत्ताच मी ग्रॅज्युएट झालोय, मला तो नोट्स लगेच वाचायचे। त्याला म्हणलं बाळा स्टेट बोर्ड वाचलास का? नाही म्हणलं स्टेट बोर्ड, सर त्यामध्ये वेळ घालणं उगं फालतू आहे सर, म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणं हे फालतू आहे। अरे वा, म्हणजे बघा विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी बदलत चाललेली आहे। मी म्हणत नाही की माझे नोट्स आहेत चल बाबा लगेच वाच, चल वाचून घे, म्हणजे का रे आपल्या नोट्स आहेत, आपला फायदा झाला पाहिजे, त्या बरोबर पटकन सांगून टाक, म्हणजे त्याचं वाटोळं करून टाक। मी म्हणतोय मान्य आहे की नोट्स वाचणं म्हणजे वाटोळं नाही, पण
ज्या दिवशी तुम्हाला काहीच माहिती नाही आणि तुम्ही थेट नोट्स वाचत असाल तेही चुकीचं आहे, किंवा पुस्तक वाचत असाल तेही चुकीचं आहे. पहिलं स्टेट बोर्ड वाच. तुला काही माहीत नसेल, नवीन असशील, पहिलं स्टेट बोर्ड वाच. त्या कमीत कमी जॉग्राफी आणि सायन्सचे स्टेट बोर्ड कंपल्सरी रीड केलं पाहिजे, हे तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. 6वी पासून 10वी पर्यंत स्टेट बोर्ड कसे वाचले पाहिजे 100 वेळेस सांगितलं व्हिडिओला पूर्वी, बरोबर ना रे. स्टेट बोर्ड हे टॉपिक वाईज रीड केले पाहिजे. म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन रीड करत असतील तर 6वीचं ॲनिमल क्लासिफिकेशन 7वी 8वी 9वी 10वी या मेथडनं जाय. नाही तर तू 6वीला ॲनिमल क्लासिफिकेशन वाचलास आणि डायरेक्ट 10वी पर्यंत जाईपर्यंत कुठं ॲनिमल तुझा गेला हे तुलाच कळणार नाही. खरं आहे का? म्हणून तुम्हाला हे सांगतोय की टॉपिक कोणते वाचले पाहिजे, कशाला किती वेळ दिला पाहिजे, आपले स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, आपले वीक पॉईंट काय आहेत, मग आपण कसा अभ्यास केला पाहिजे. दरवर्षी मी 40 वरच खेळतोय सर, माझे 35च मार्क येत आहेत सर, माझे 45च मार्क येत आहेत सर, मला मार्कच वाढत नाहीत सर. मी प्रश्न पण खूप सोडवतोय सर. प्रश्न कसा सोडवतोय माहितीये का? पाठच करते प्रश्न. मला 21,000 पाठ आहे सर, काही विचारा, उत्तर काय देते? प्रश्न सोडलास का? मला 21,000 पाठच आहे सर. कोणतं? किती पुस्तक मोठं आहे? एवढं मोठं आहे पुस्तक. ते म्हणते पाठच केलो. हे काही विचारा मला, हे पाठ करायची वस्तू आहे? हे पाठ करायचं आहे का रे? ए, पाठ करायची गोष्ट आहे का ही पाठ करायचं नाही. केलेला अभ्यास, आपण जे अभ्यास केलेला आहे, मी जे एखादा टॉपिक वाचलेला आहे, मी दारिद्र्य वाचलेलं आहे, मी घटना निर्मिती वाचलेलं आहे, मी वाचलेल्याचं उपयोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, इलिमिनेशन मेथड कशी वापरली पाहिजे, इथं मी आयोगाचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवण्यासाठी इलिमिनेशन टेक्निक यूज केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून आयोगाचं जे काय, आयोग मला कसं समजेल या प्रश्नाच्या माध्यमातून हे समजून घेणं म्हणजे प्रश्न सोडवणं आहे. प्रश्न कशासाठी सोडवतोय आपण? क्वेश्चन कशासाठी सोडवतोय? म्हणजे तो प्रश्न रिपीटेड व्हावा म्हणून? कदापि नाही. मी सांगतोय तुम्हाला पुन्हा एकदा, प्रश्न कशासाठी सोडवला पाहिजे की प्रश्नांमधून आपल्याला कळायला पाहिजे की कोणत्या पॉइंट मध्ये लक्ष दिलं पाहिजे, आयोग कुठे एरर करतंय, कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे, चूक का अचूक हे तर सगळ्यांना माहीत झालेलं आहे. आता सगळे काय टेलिग्राम किंवा युट्यूब सगळीकडे टाकलेलं आहे की चला चूक आलं, अचूक आलं, अचूक बरोबर याकडे लक्ष द्या. प्रत्येक पोरगं लक्ष देते, पण कशाकडे लक्ष देत नाही माहिती का? फक्त चूक अचूक बघतंय, मधलं कंटेंट विसरून जाते. काय काय येतंय मध्ये काय माहिती नाही त्याला. प्रश्न आला गडबडून जातोय. का? याला सवय लागलेली असते प्रश्न पाठ करायची. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न सोडवताना काय कशाकडे लक्ष दिलं पाहिजे? प्रत्येक पद्धतीचे प्रश्न वेगळे आहेत. अरे 2011 पासून 2023 पर्यंतचे प्रश्न त्या 21,000 प्रश्न संचात दिलेले आहेत. मग सगळ्या प्रश्नांची स्ट्रॅटेजी, प्रत्येक प्रश्न सोडताना जेव्हा तुमचा चुकतो ना त्यावेळेस कळते की अरे आयोगाचा व्ह्यू हा आहे. मग तो एक डायरी करा आणि त्या ठिकाणी लिहून ठेवा. चला, स्थायी समितीमध्ये एवढी सदस्य आहेत, 31 सदस्य असतात, त्यापैकी 21 लोकसभा आणि 10 राज्यसभेमधले, आणि 20 आणि 11 दिलं हा म्हणते बरोबर, 31 झाले ना बरोबर. याला काय देणं घेणं? 21 आणि 10 असो का मग 20 किंवा 11 असो. कॉन्फिडन्स. मी काय सांगतोय, जेव्हा तुम्ही पॉलिटी असेल किंवा जॉग्राफी असेल, कन्फर्म माहिती पाहिजे. मला 2 मध्ये कन्फ्युजन झालं बरं का. का कन्फ्युजन होतंय? कारण ज्या टॉपिकवर प्रश्न येतात, लिमिटेड टॉपिकवर प्रश्न येतात, त्या लिमिटेड टॉपिकला मॅक्सिमम अनलिमिटेड रिव्हिजन पाहिजेत. अनलिमिटेड. काही विचारलं सांगायला पाहिजे. सर तुम्ही तुमच्या तोंडातून प्रश्न विचारा, माझं उत्तर तुमच्या अगोदर रेडी आहे. हा तुमच्यामध्ये काय पाहिजे रे? कॉन्फिडन्स पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही हे परीक्षा देण्यासाठी सार्थ आहात मी तर म्हणतोय. अन्यथा काय होतंय, दरवर्षी 40-45 ला अडकतो आपण. मेरिट कुठं लागतंय? 52, 53, 55. मग 55 प्लस जायचं असेल तर काय करायला पाहिजे? 60 प्लस जायचं असेल तर काय करायला पाहिजे? का नाही वाटत तुम्हाला की मी सब रजिस्ट्रार व्हावं? का नाही वाटत तुम्हाला STI व्हावं? का नाही वाटत ASO व्हावं? काय वाटतं फक्त मला क्लर्क व्हावं? चला लागतंय मेरिट कमी व्हावं क्लर्क. यावेळेस जागा निघाल्या, पुढच्या वर्षी निघतील याची काय गॅरंटी? मार्क नको आहेत का? प्रीला चांगले मार्क घ्या. प्रीला जर चांगले मार्क घेतला तर तुमच्या अपॉर्च्युनिटी वाढतील. नाहीतर मग काय रे, तेच अजून रडगारांना चालू राहील. म्हणून मी जे टॉपिक देतोय, मी हे सुरुवातीला का सांगतोय, जे मी टॉपिक देतोय 3 महिने कुठल्याही प्रकारचं, जर माझ्यावर विश्वास असेल तुला तर, आणि प्रिव्हियस मी माझ्यावर डायरेक्ट विश्वास ठेवू नको.
अंधविश्वास पण ठेवू नको. मी जे टॉपिक दिलेलं आहे प्रिव्हियस इयरला टॉपिक काढून बघ, या अगोदर या टॉपिकवरच प्रश्न विचारलेत का, आणि मागचे व्हिडिओ पण काढून बघ. हा पात नुरे याच्या 2-3 वर्षापासून स्ट्रॅटेजी देतो, याची स्ट्रॅटेजी आणि त्याच्यानंतर झालेला पेपर हे लागू पडलंय का, त्यानंतर माझी स्ट्रॅटेजी फॉलो कर, अन्यथा करू नको बाबा. तुला हे पण मी आवर्जून सांगतोय. हे का महत्वाचं आहे, मी का बोलतो हे कळतंय का? कारण जर स्ट्रॅटेजी चुकली तर पुन्हा त्याच, आणि ते काय काय पोरं असतात बरं का, स्ट्रॅटेजी सोडवायला, तो स्वतःची स्ट्रॅटेजी सोडवायला ते काय तयारच नसतात. नाही अजून काही काही पोरं असे असतात. काय करायचं, मला एक जण म्हणलं आला, सर आपलं एक वेगळं युनिक आहेत बरं का आपण. कसं रे बाबा युनिक तू? म्हणलं सर मी काय करत असतो, म्हणला सगळ्या अकॅडमीचे सगळे मी हे बघतो सर, काय स्ट्रॅटेजी. मग सगळ्यांची स्ट्रॅटेजी बघून मी स्वतःची एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवतो. मी दरवर्षी असंच करतो आणि दरवर्षी 40-45 वरच थांबतो. का रे बाबा? मी म्हणत नाही की सगळ्यांचं बघून तुम्हाला जे चांगलं वाटतं ते घ्या, ते निश्चिंत घ्या, पण ते घेताना नेमकं काय, किंवा खरंच त्या स्ट्रॅटेजीमध्ये उगाच मोटिवेशन मिळतं. 2 दिवस फॉर्ममध्ये अभ्यास करतोय, दुसऱ्या दिवशी गायब. तुम्हाला तुमच्या इथून 6 महिन्याचं रोडमॅप मिळालं पाहिजे, तरच तू ते स्ट्रॅटेजी फॉलो कर. मी तर सांगतोय इथून पुढची 6 महिन्याची तुम्हाला मी काय रोडमॅप देतोय. मी फक्त 3च महिने देणार आहे. काय रे, 3-3.5 महिने, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलला पुन्हा मी येतो. 1 एप्रिलला पुन्हा मी येतो आणि स्ट्रॅटेजी पुन्हा देतो. पण तोपर्यंत या जेवढे टॉपिक मी आता देणार आहे प्रत्येक विषयाचे 80 ते 85% अभ्यास तुमचा होऊन जाईल. एवढ्याच टॉपिकवर तुम्ही 55+ अभ्यास कसं सहज जाल. अरे खूप काही सोपे प्रश्न आहेत तरी ते तुम्हाला जमत नाहीत. कारण का जमत नाहीत रे? कारण काय माहितीये का? न जमण्याचं रिव्हिजन कमी पडतात. करंटला काय येतंय की सर, करंटचं तर कधीच बरोबर येत नाही, मला 3च मार्क आले. का रे बाबा? सर मी काय केला करंटला, मी इयरबुक वाचलं. पेपर वाचतो का? सर आता पेपर वाचून होत असते का? मग आतापासून पेपर वाचू का? अरे पेपर वाचायची सवय ठेवा. म्हणजे परीक्षेसाठीच म्हणून म्हणत नाही, पेपर वाचायची सवय ठेवली पाहिजे. पेपर वाचताना उगाच आपलं आवडतंय म्हणून का रे काहीतरी राजकारणाच्या गप्पा वाचत बसायचे नाही. आपला एखादा स्पोर्ट आवडतो म्हणून स्पोर्टच वाचत बसायचं नाही. कधी येतो रोहित शर्मा आणि त्याचंच कधी वाचू हे बघू नका. बघलं पाहिजे ते पण तिथं वेळ घालू नको बाबा. आणि पेपर कोण्या टाइमला वाचलं पाहिजे ते पण मी या ठिकाणी सांगतो. ज्या वेळेस तुमचा अभ्यास होत नाही, बोरिंग टाइम आहे, जेवण करून येतो दुपारी, चांगलं कचकावून खाऊन येतो ना, त्यानंतर काय होतं रे, वामकुक्षी घ्यावी असे वाटते. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतरची अल्पशा निद्रा, बरोबर. मग झोपा वाटतंय त्यावेळेस काय करायचं, पेपर वाचायचं. अर्धा तास 1 तास काय ते कळलं का? आता पेपर सकाळी येते. सकाळी आला की लायब्ररीमध्ये दप्तर ठेवणार, काय ते पुस्तकं ठेवणार आणि बाहेर जाणार, पेपर घेणार आणि पेपर घेऊन आला 2-3 तास पेपर रीड करणार आणि बाहेर येते 2 तास पेपर रीड करून आला की नाश्त्यासाठी बाहेर निघणार 9 वाजता. चहा करताना हे बघ हे मंत्री असा म्हणला, हे आता बघ हे गव्हर्नमेंट हे ते तसं होते असं होते. काय चर्चा करून फायदा बाबा? अरे बाहेर निघालास, तुझा मित्र तुझ्यासोबत फक्त अभ्यासाची चर्चा केली पाहिजे. कारण तू कायसाठी इथं आला पुण्यामध्ये, कशासाठी आलायस? पुण्यामध्ये असो किंवा तू तुझ्या गावात ठिकाणी असो, तू तुझा आयुष्य कायसाठी घालवतोयस? सध्या कशाची अभ्यास करतोयस? तुझ्याकडे फक्त 6 महिने वेळ आहे. या 6 महिन्यामध्ये तू, मी म्हणतोय ना, या जीएस सोबत तुझा मेन्सचा अभ्यास होतोय. मराठी इंग्लिशचा अभ्यास केला पाहिजे का ते पण बोलणार आहे. ते पण बोलतो. सर आता मेन्सचा अभ्यास केला पाहिजे का तेही बोलतो. ते म्हणते रे सर कंबाईन आणि राज्यसभा एकत्र करू का सर, तेही बोलतो. मला काय म्हणायचं आहे, मी कुठलाही मुद्दा सोडत नाही बोलताना. निश्चिंत ज्याचा मेन्सचा अभ्यास आहे आणि ज्याला कॉन्फिडन्स आहे त्यांनी राज्यसेवेचा अभ्यास करा. मी ह्या ठिकाणी बोलतोय. परीक्षा द्या रे, तुम्हाला परीक्षा द्यायला कोणी आवडत नाही, पण फक्त राज्यसेवेला फोकस करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणतोय की सिलेबस 25 पासून चेंज होतोय. 24चा सिलेबस लास्ट अटेम्प्ट आहे आणि जर समजा तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत बसला तिकडे कंबाईन नाही जाईल, तेही जाईल, हातचं जाईल, पडत्याच्या पाठीमागे लागण्यात मजा नाही. ज्याला राज्यसेवा करायची आहे ना आणि ज्यांनी इतके दिवस राज्यसेवा केलेली आहे त्यांनी राज्यसेवाच करा, कंबाईन करू नका. आणि ज्यांनी एवढे दिवस कंबाईन केले मध्येच राज्यसेवेच्या मागे लागू नका. आलेल्या रस्त्यात परीक्षा द्या,
आलेलं रस्त्यातलं परीक्षा देऊ नका असं नाही. वेगळं काय एन्शियंट मिडिवल असेल, एन्व्हायरमेंट अप्लाय मेन्सला आहे, वर्ल्ड जॉग्राफीचा थोडाफार पार्ट आहे, ते तुम्ही रीड करून एक्झाम देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण कंबाईनला फोकस करून जर आतापासून त्याच्यानुसार नियोजन केलात तर अपयश येण्याचे चान्सेस 0 होतील. कळालं का? म्हणून मित्रांनो बघा, मी सांगतोय म्हणून अभ्यास करता असं नाही. बघा, मी सांगतोय म्हणून तुम्ही अभ्यास करा असं म्हणत नाही. खरंच मी सांगतोय ते खरं आहे का याचा अनालिसिस करा. मागचेही व्हिडिओ माझे काढून बघा. हे माणूस सांगतोय तसंच आयोगात लागू पडतंय का हे बघा आणि अभ्यासाला लागा. असं होत नाही कुठेही मार्केटमध्ये. करे सर तुमच्या नोट्समधले सगळे प्रश्न आले नाही बरं का, फक्त 7च आले 10 पैकी. सर तुमच्या नोट्समधले फक्त 15 पैकी सर 12च आले. 15 पैकी 15 आणायला मला काय आयोग माझ्या पुस्तकातलं पुस्तक घेऊन काढते का प्रश्न? अरे बरोबर का? मी तर म्हणतो एवढी साधी नोट्स वाचून तुला जर मार्क येत असतील, 13 प्रश्न बरोबर येत असतील तर उत्तम आहे ना रे. ज्या ठिकाणी आपण 600-700 पेजेसचं पुस्तक वाचून तुम्हाला 10 प्रश्न बरोबर येत नाहीत, ज्या ठिकाणी फक्त 150-200 पेजेसचं नोट्स वाचून जर तुम्हाला 15 पैकी जर 12-13 बरोबर येत असतील तर उत्तम काय? तुम्हीच विचार करा ना. मॅक्सिमम रिव्हिजन होतात. मी तर म्हणतोय काय, या परीक्षेला गरज काय? तर रिव्हिजनची गरज आहे, रिव्हिजनची गरज आहे आणि रिव्हिजनचीच गरज आहे. पुन्हाच ते सांगतोय. आणि पहिला सुरुवातीला काय केले पाहिजे रे? कोणते टॉपिक? तुमचा एरिया क्लिअर करा. एवढा क्लिअर एरिया आहे माझा, एवढ्या एरियामध्ये मला खेळायचं आहे आणि त्या एरियामध्ये मी बादशाह असणार आहे आणि त्या एरियामध्ये कोणीही येऊ, मला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. हे कॉन्फिडन्स निर्माण करा. तुमचा एरिया ठरवा आणि त्या एरियामध्ये बादशाह बना आणि कोणीही येऊ दे, कसाही प्रश्न येऊ दे, सुटणारच. हे तुम्हाला आवर्जून सांगतो. पण जर का रे एरियाच ठरवला नाहीत, कुठेही पळाल की रे, बाउंड्रीज नाही काही. आपण लहानपणी क्रिकेट खेळायचं बघा, ते रेश मारायचं बाउंड्री म्हणलं की, आणि ते बॉल कितीही मारा, कुठूनही मारा, आणि पलीकडेही पडला तर ते पलीकडे उभं राहत. इथं नाही बघ लाईन, बघ बघ बघ, बॉल पकडलंय मी, बाउंड्री पलीकडे आहे, हाताने लेक मारते. तसं आहे. म्हणजे लहान लेकरांसारखं करू नका, बरोबर? इंटरनॅशनल क्रिकेट सारखं खेळा, बरोबर? तर मग निश्चिंत हे ग्राउंड तुमचं आहे. तर या अभ्यासाबद्दल पुन्हा एकदा सांगतोय, ही रणनीती सांगण्याच्या अगोदर मी सांगतोय टॉपिक वाईज नियोजन मी या ठिकाणी देणार आहे. प्रत्येक विषयाला नवीन सिलेबस नुसार देणार आहे आणि या नुसार जर तुम्ही 16 जूनच्या परीक्षेला सामोरं गेलात, अपयश निश्चिंतच येणार नाही याची शाश्वत देतो. या ठिकाणी मी स्टेट बोर्ड पण सांगणार आहे. ओके, म्हणून यानुसार जा आणि प्रश्न कसे सोडले पाहिजे, काय वापरलं पाहिजे, मटेरियल काय वापरलं पाहिजे, हे प्रत्येक विषयाच्या ठिकाणी मी निश्चिंत सांगणार आहे. म्हणून या सगळ्यांचं या ठिकाणी कॉम्बिनेशन करून तुम्हाला नियोजन देतोय. याच्या पलीकडं खरंच काही करू नका. मी आत्मीय तळमळीनं सांगतोय मित्रांनो. काही जण याच्या गैरअर्थही काढतील की अरे उगाच येतो काहीतरी बाबा, त्याच्या फायद्यासाठी येत असेल, काहीतरी करत असेल. ते म्हणणाऱ्यांचं कोणी तोंड दाबू शकत नाही मित्रांनो. काही बोलू शकते, कोणी काही बोलू शकते ना रे. आणि प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याला काय बोलायचं काय बोलू शकते, बरोबर ना? पण मी माझ्या अंतकरणातून सांगतोय, मी तळमळीनं सांगतोय. 16 जून 2024च्या परीक्षेसाठी हे जे नियोजन देतोय, आणि ज्यांना खरंच आहे, मग आपल्या बॅचेस पण आहेत, ज्यांना शक्य आहे, जे तुम्ही म्हणाल की सर त्यासाठी काय, बघ ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना वाटतं की घरी राहून अभ्यास होत नाही किंवा का रे एक कोणीतरी आपल्यावर असलं पाहिजे यासाठी वाटत असेल तर प्रीसाठी आपली टार्गेट बॅच आहे. टार्गेट बॅच आपली आहे आणि प्री आणि मेन्स एकत्र म्हणला तर फाउंडेशन बॅच आहे. बघा लक्षात घ्या, प्री आणि मेन्स एकत्र म्हणला तर आपली फाउंडेशन बॅच आहे. बघा ही फाउंडेशन, बघा ही फाउंडेशन बॅच नंबर 17, याचा डेमो पण मी टाकणार आहे. 25 तारखेला या बॅचचं फाउंडेशन आणि टार्गेट या बॅचेसचं 24 आणि 25 या 2 दिवशी आपले हे काय रे याचे डेमो पण पडतील. ज्याला लावायचं आणि लावू शकता. या बॅच मध्ये ऑल डिटेल्स होणार आहेत, सगळं काही. बघा तुम्ही या सगळ्याचे वैशिष्ट्य पण बघून घेऊ शकता. मी काही ते एक्सप्लेन करत बसणार नाही. मी रणनीती सांगायला आलेलो आहे. मी अकॅडमी बॅचची रणनीती सांगायला आलेलं नाही. त्यामुळं ते तिथं बघू शकता. फक्त बॅच कोणती सुरू होणार आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून एवढं सांगतोय. फाउंडेशन आहे त्यामुळे प्री आणि मेन्स एकत्र सगळं ऑन डिटेल होणार आहे. मॅक्सिमम विषय मी स्वतः घेतो त्यामुळे कॉन्फिडन्स निश्चिंत राहू द्या. त्यानंतर जी काय टार्गेट बॅच आहे, टार्गेट हे फक्त प्री साठी आहे
आणि याच्या अगोदरही टार्गेट बॅच लावलेली आहेत. मला वाटते दोन्ही टार्गेट 1 आणि टार्गेट 2 मिळून जवळजवळ 2000 विद्यार्थी होते मागच्या वर्षी. त्यांना विचारा की कशा पद्धतीने आपण रिव्हिजन घेतो, आणि खरंच प्रीची जी बॅच आहे या प्रीच्या बॅचमध्ये मॅक्झिमम रिव्हिजन घेऊन आणि मॅक्झिमम विद्यार्थी मेन्सला आहेत, हे पण मी तुम्हाला सांगतोय. ओके, मी स्वतः रिव्हिजन घेतो. मागच्या 12 वर्षापासून मला कंबाईन क्षेत्रातलं चांगलं नॉलेज आहे. मी सरळ स्पष्ट सांगतोय, मला काहीतरी नॉलेज आहे आणि त्यानुसार मी माझं 12 वर्षाचं तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. त्यामुळं ही कंबाईन 16 जून 2024 साठी ही टार्गेट बॅच सुरू होणार आहे आणि हिचे ॲडमिशन तुम्हाला 26 जानेवारी 2024 पर्यंत आहेत. मला वाटतं 25 तारखेपासून ॲडमिशन सुरू होत आहेत. 20 तारखेपासून झालेले आहेत. 20 डिसेंबर 2023 पासून हे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. याची ॲडमिशन सुरू आहेत, तुम्ही घेऊ शकता. हे प्रीचीच बॅच आहे. ओके, आणि ही राज्यसेवा पूर्वची बॅच आहे. मी आणि निलेश पवार सर आम्ही घेणार आहोत. ओके, ही बॅच जी काय राज्यसेवा पूर्व बॅच ज्याला घ्यायचं त्यांनी घेऊ शकता. ओके, हे बॅचेस बद्दल तुम्हाला सांगितलंय. तर आता बघा, तर रणनीती काय असली पाहिजे, विषयांची रणनीती काय असली पाहिजे ते या ठिकाणी आपण बघूया. हा, तर विषयनी हा रणनीती काय असली पाहिजे आपली, कशा पद्धतीनं आपलं इथून पुढचं नियोजन असणार आहे. थोडं पाणी पिऊन घेतो. आता बघा, 2023 ला थोडं पॅटर्न चेंज झालेलं आहे. 2023 पहिलं ते समजून घ्या. प्रत्येक गोष्ट सांगणार आहे या ठिकाणी, आणि ज्याला हे पूर्ण व्हिडिओ मी काय म्हणतो, ज्यानं हा पूर्ण व्हिडिओ बघेल तुला सांगतो हे पण, आणि जे फॉलो करेल तो निश्चिंत 2024च्या मेन्सला असणार आहे, हे पण सांगतोय आवर्जून. अरे कॉन्फिडन्स सांगतोय. आज तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये कुठेही गेलात, पोरं सांगतायत स्वतः की सर मी तुमचं काहीतरी वापरलंय बाबा, बरोबर, काहीतरी असणार की रे, मी एवढं काहीतरी थोडंफार तरी काहीतरी निर्माण केलं असेल या क्षेत्रामध्ये तुमच्यामुळं, बरोबर ना, तुमच्या आशीर्वादानं. त्यामुळंच इथं सांगतोय. बघा, उठलं सुटलं काही हे करण्यापेक्षा कसं केलं पाहिजे. बघा आता मित्रांनो, तर पूर्वी वेगळं होतं. पूर्वी फक्त 15 प्रश्न यायचे, आता मात्र 20 प्रश्न येत आहेत. कशाला? मॅथ रिझनिंगला. बघा, तर फिक्स कोणत्या विषयाला जास्त टार्गेट करायला पाहिजे, ज्याच्यावर आपला पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, ओके. बघा, आणि इथं बघा आता मॅथ आणि रिझनिंग हे इथं जवळजवळ 20 प्रश्न येतात, बरोबर. आणि ते पॉलिटीचे 15 प्रश्न येतात. पूर्वी काय यायचे रे, 10 प्रश्न यायचे, तर 15 प्रश्न येतात. इकोचे 15 प्रश्न येत आहेत, बरोबर. जिओग्राफीचे 10 प्रश्न येत आहेत, बरोबर. आता मॅथ रिझनिंग, त्यानंतर काय रे सायन्स 15 प्रश्न येत आहेत, बरोबर. आणि करंट 15 प्रश्न आहेत, आणि हिस्ट्री 10 प्रश्न येत आहेत. म्हणजे हे 50 प्रश्न येत आहेत आणि इथं 50 प्रश्न येत आहेत, बरोबर ना रे. हे पहिलं कळू द्या. मॅथ आणि रिझनिंगला 20 प्रश्न येत आहेत. मग आता मॅथ आणि रिझनिंग तिथं कोणते टॉपिक केले पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळं सांगणार आहे. ओके, प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी मी या ठिकाणी सांगणार आहे. बघा, सायन्स आहे, 15 प्रश्न आहेत, तिथं कसे मार्क घ्यायचे, म्हणजे 15 पैकी तुम्हाला 10+ क्वेश्चन्स कसे बरोबर आणायचे मी सांगतो. त्यानंतर करंट, मग इथंही 10+ कसे जायचे. इथं बघा 15 पैकी 15 येऊ शकतात, इथं 15 पैकी 12-13 येऊ शकतात. ओके, इथं 10 पैकी 8-9 येऊ शकतात. हिस्ट्रीला इथं 10 पैकी 6-7 येऊ द्या की रे, काय वाईट आहे. ओके, आणि इकडं मात्र इथं 12, 15 आणि 17, 15 प्रश्नापर्यंत इझिली आपण जाऊ शकतो. ओके, सायन्सला 10 प्रश्न आणि इथं 10 प्रश्न असं घेऊ शकतो आपण. इथं झाली की रे 30, 35, 40, 50, 60, 70, 76 मार्क होलाय. चांगला स्कोर, म्हणजे अगदी बेस्ट स्टुडंट, जर की ज्याचे टॉपचा स्टुडंट 76 स्कोर क्वेश्चन्स बरोबर आणण्यासाठी. पण नाही बी आले, इथं कमी आले, 15 पैकी 15 नाही आले, इथं 13 आले, इथं 12 आले,
काय म्हणतोय कमी पण झाले, इथून पुन्हा -10 झाले तरी तुमचा 66 स्कोर येऊ शकतो. कळालं का? चांगलं व्यवस्थित केलात तर 75-76 स्कोर इझिली. ओके सॉरी 65-66 स्कोर. कधी जर तुम्ही प्रॉपर आत्तापासून टॉपिक फिक्स ठरवून जर केलात तर निश्चिंत मार्क येतात, नाहीतर अन्यथा येत नाही. ओके, तर बघूया आपण आता कशा पद्धतीनं मार्काचा 23 पासून डिस्ट्रीब्युशन आहे हे कळालं का? मग 2024 ला पण हेच राहणार, 99% हेच राहील बरोबर. म्हणून आपण 24चं याच पद्धतीनं राहील, याच हिशोबाने मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतोय. ओके, तर आता टॉपिक वाईज आपण बघूया काय काय आहे. बघा आता टॉपिक कोणकोणते. तुम्ही म्हणाल की सर खूप टॉपिक करायची गरज आहे. काही गरज नाही, मी सांगतोय तेवढे टॉपिक कर बाबा. का रे, इतिहासाला सिलेबस मध्ये काय दिले? पूर्वच्या. बघ रे बाबा इकडे, इकडे बघ. कोणतं? आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे भारताचा पण आहे आणि महाराष्ट्राचा पण इतिहास आहे. सर इतिहास वाचून कसं मार्क येतात? सर इतिहासाला मार्कच येत नाहीत बरं का, किती वाचा काही करा काहीच येत नाही. काय पुटपुटतोस? काहीच करत नाही, काहीच कसं येईल? एखाद्या वेळेस खूप हार्ड आला, कोणाला येणार नाही, पण सोपा आला तर तू काहीच केलं नाही, सोपा आला प्रश्न नाही आले तर. हे बघ काही प्रश्न आता जसं गट क चा जो मेन्स आहे त्याच्यामध्ये काही 3-4 प्रश्न असे होते हिस्ट्रीचे, 10 पैकी 2-3 प्रश्न असे होते, 3-4 म्हणा, खूप हार्ड होते की जे कोणाला नाही जमणार आहे. ते म्हणजे मी म्हणतो शिकवणाऱ्या शिक्षकाला पण येत नाहीत. आता बघा बरेच समजा तर माझ्यासारखं येऊन जर पेपर झाला की ॲनालिसिस देतो, यूट्यूबवर टेलिग्राम यूट्यूबवर सगळं बघतो, इंटरनेटवर बघणार, सगळं आन्सर काढणार आणि येणार सांगणार. काय अर्थ आहे का त्याला? काहीच अर्थ नाही. मी सांगतोय सरळ. समजा पेपर झाला, मला काय रे, मी एक दिवस सगळे आन्सर काढून, जे परीक्षेमध्ये बसून पेपर देते ना त्याला माहित आहे खरं काय ते पेपर काय आहे, पेपर काय चीज होता हे तिथं बसूनच कळते. बाहेर आल्यानं कळणार हे सोपं आहे बरं काय. पेपर सोपा होता म्हणजे सांगतात बरेच, त्याला काय अर्थ नसते. बाहेर आलं बघ हे एवढं सोपं आहे प्रश्न, अरे तिथं सोपं आहे तिथं सांग ना बसून, एकदा सांग परीक्षा दे म्हणजे कळतंय, सांग. त्यामुळं परीक्षेमध्ये आणि बाहेर आल्यानंतर हे वेगळं आहे. म्हणून मी कधीही पेपर झाला की एक्सप्लेनेशन द्यायला येत नाही, खरंच सांगतो. मला आयोग आन्सर की देत आहे ना, मग काय काय करायचं आहे म्हणून देत नाही मी. बरेच जण म्हणतात सर तुम्ही देत नाही, तुम्ही आला की नाही येत नाही, तुम्हाला काय प्रश्नांची उत्तर येत नाहीत का? अरे गुगल पडलेलं आहे, मला नाही आलं तरी. हे सगळे लोक तेच करतात. मी करू शकलो असतो पण ती गरज नाही. कळालं? म्हणून मला त्या गोष्टीचं मला खरंच आवडत नाही, म्हणून मी ते कदापि करत पण नाही. ओके, बघा आता तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, तर यामध्ये काय केलं पाहिजे? तर इतिहासामध्ये जे मी टॉपिक सांगतोय, भारताच्या इतिहासाला कोणते टॉपिक केले पाहिजे हे बघ बाबा, तुझ्या मनावर आहे शेवटी. मी सांगतोय हे टॉपिक, जर तू कॉन्फिडन्स ठेवून जर हे करत असशील तर निश्चित तुला मार्क येतील बाबा. पहिलं हे कर, मी म्हणत नाही तुला बाकी बघ हे किती महिने करायचं रे, 3 महिनेच करायचं. 3 मंथ्स जे आता मी देतोय ते स्ट्रॅटेजी 3 महिनेच करायचं आहे. आणि 3 महिन्यानंतर तुला काय अजून एक्स्ट्रा याच्या व्यतिरिक्त टॉपिक देतो मी. ओके, पण 3 महिन्यात हे पहिलं परफेक्ट कर. बघ ना असा कोणता वर्ष आहे ज्या वर्षी या टॉपिकवर प्रश्न नाहीत. मी 100% टॉपिक दिलो का रे? ठिकाणी नाही. ज्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न येतात ते टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत. बघा कायदे, पहिलं सांगतोय कायदे 1773 ते 1935 पर्यंतचे कायदे करायचे. त्यातल्या त्यात इथे 1919 आणि 1935 कायदा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यावरच जे कायद्यावर प्रश्न येत असतील तर 90% प्रश्न याच्यावर विचारतात, 1% कधीतरी बाकीच्या कायद्यावर विचारतात. मग बाकीचे वाचायच नाही का? वाचा. त्यासाठी कायदे बघा, कायदे तुम्ही अगदी डिटेल करा 1919 ते 1935. ओके, बघा आपलं आधुनिक भारताचं नावच आहे बघा, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. हे आपलं नरवाडे सरांचं पुस्तक आहे, तुम्ही ते घेऊ शकता. ओके, जर तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर, आणि पुस्तक वाचून नोट्स वाचायचं असेल, आपले नोट्स पण आहेत मार्केटमध्ये, पहिलं पुस्तक वाचून घ्या, डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. ओके, तर बघा जे टॉपिक हे जे कायदे दिलेले आहेत अगदी डिटेल त्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही आताचे प्रश्न पण काढून बघा, तर सगळेच प्रश्न त्यामध्ये आहेत का सर? तुम्ही म्हणलात की सगळे प्रश्न आहेत, प्रश्न सगळे राहत नाहीत, कोण्याच पुस्तकात नाहीत. तू कुठलीही पुस्तक घेऊन ये, मला सांग सर की एमपीएससीच्या सगळे प्रश्न या पुस्तकात आहेत, असं पुस्तक महाराष्ट्रामध्ये एक बी नाही आणि राहू पण शकत नाही. बरोबर ना? म्हणून पास होण्या इतपत म्हणजे 80% जे काय तुम्हाला एक कव्हर करेल, 80 ते 85%. कायदे, त्यानंतर भूसुधारणा, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, कायमधारा पद्धत, हे जे भूसुधारणा पद्धती आहेत ते व्यवस्थित करा.
एक वेळेस त्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. मग हा याचाच पार्ट आहे हा एक. ओके, म्हणजे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण हा टॉपिक परफेक्ट करा, चांगलं करा. हे टॉपिक मी सांगितले आहेत त्या पुस्तकात. ओके, व्यवस्थित करा. त्यानंतर गव्हर्नर जनरल्स अँड व्हॉइसरॉय, गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉय, मग त्यामध्ये महत्वाचे गव्हर्नर जनरल आपला माहित आहे दरवर्षी. मग त्याच्यामध्ये काय नुसता मी टॉपिक सांगलाय, त्यामध्ये सब टॉपिक आहेत अजून काय काय रे. मग गव्हर्नर जनरल मध्ये कोणकोणते गव्हर्नर जनरल करायचं, डलहौसी कंपल्सरी प्रश्न असतो कधी ना कधी, विल्यम बेंटिंग, रिपन, वेलस्ली, आपल्याला माहित आहेत की नाही रे. मग यांच्यावर प्रश्न येतात की नाही. मग ज्यांच्यावर प्रश्न दरवर्षी येतात ते चांगलं कर ना. कॉर्नवालिस, कॉर्नवालिसपेक्षा डलहौसी मात्र लय फेमस आहे. वेलस्ली, ओके, काही काही फेमस आहेत ना रे, त्यांच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतात, ते चांगलं करा ना. लिटन, रिपन जे महत्वाचे आहेत ते परफेक्ट कर. म्हणजे इथं 90% त्यांच्यावर येतात. मी म्हणत नाही की बाकीच्या याच्यावरच येतात असं नाही, बाकीच्यावर येऊ शकतात, पण 80-90% ज्याला फोकस आहे. मग तुला 90%वर विश्वास नाही, 10%वर विश्वास आहे का. मग पहिले हे कर बाबा. ओके, नेक्स्ट 1857चा उठाव. मी इथं 1857चा उठाव पण दिला, इथं बी 1857चा उठाव दिलाय. 1857चा उठाव आणि महाराष्ट्रामधल्या घडामोडी काय झाल्यात 1857च्या उठावात आणि भारतामध्ये काय झाल्यात हे दोन्ही व्यवस्थित करावं लागणार आहे. ओके, दरवर्षी एखादा वर्ष जर सोडलात तर याच्यावर 1857चा उठाव याच्यावर फिक्सली प्रश्न आहे. त्यानंतर टॉपिक काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसची अधिवेशन. प्रश्न आहे की नाही रे, काढून बघा तुम्ही. किंवा काँग्रेस पूर्व संघटना, काँग्रेस पूर्व संघटना किंवा काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसची अधिवेशन. प्रश्न असते म्हणजे असतेच, म्हणून हे परफेक्ट करणार आहे. टॉपिक किती लिहिले मी 9 दिलेत फक्त भारताचे. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ, क्रांतिकारी चळवळ सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत क्रांतिकारी चळवळ वाचून घ्यायची. त्यानंतर राष्ट्रीय चळवळवर एखादा प्रश्न येऊ शकतो बघा, त्यामध्ये महत्वाचं काय करायचं, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि चले जाव चळवळ. थोडंफार बघून घ्यायचं, संपलं. जास्त डोकं लावू नका, तिथं तेवढंच बघा. आणि चळवळी जे आहेत, शेतकरी चळवळ, आदिवासी चळवळ, कामगार चळवळ, बघा शेतकरी चळवळीवर जास्तीत जास्त महाराष्ट्र रिलेटेड प्रश्न येतात म्हणून तिथं दिले चळवळी. आणि कामगार चळवळीवर पण महाराष्ट्राच्या रिलेटेडच प्रश्न जास्त असतात. आदिवासी चळवळीवर मात्र भारताच्या ह्याच्यावर असतात. मग या चळवळी सगळ्या बघायच्या. दलित चळवळ बघायची. त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय केलं पाहिजे, तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी जे टॉपिक दिले ते कर रे बाबा, फिक्सली कर, डोळे झाकून कर. मी पुन्हा सांगतोय, ज्याला कॉन्फिडन्स आहे, माझ्यावर विश्वास आहे, प्रिव्हियस इयरचे प्रश्न काढून बघ आणि एवढं तरी कष्ट कर बघण्यासाठी, माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. पहिल्याचे क्वेश्चन पेपर काढून बघ. हे माणूस म्हणतोय त्याच्यावर प्रश्न येतात का आणि तसा मी विश्वास ठेवू का, मग विश्वास ठेव. म्हणजे माझ्यासाठी एवढं प्रयत्न कर, तुझे हात जोडतो बाबा, कळलं का. बघा समाज सुधारक परफेक्ट कर. मग किती समाज सुधारक करायचे सर, जे 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेत का ते पहिलं कर. ओके, समाज सुधारक दिलेले आहेत आणि जेवढी काही समाज सुधारक आहेत जे आजपर्यंत प्रश्न विचारले ते बघ ना आणि ते परफेक्ट कर. ओके, त्यानंतर प्रारंभिक उठाव म्हणजे महाराष्ट्रामध्ये रामोशी, भिल्ल, कोळी यांचे जे उठाव झालेले आहेत प्रारंभिक, याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. याच्यावर किंवा याच्यावर दोन्हीपैकी एक असणार म्हणजे असणारच. व्यवस्थित करा तिथं. ओके, 1857चा उठाव महाराष्ट्र आणि चळवळी म्हणजे कोणत्या चळवळी, ह्याच शेतकरी चळवळ किंवा आदिवासी. आता यावर्षी कशावर विचारलंय हो, शेतकरी चळवळीवर प्रश्न विचारलाय. ओके, त्याच्या अगोदर कशावर विचारलाय, कामगार चळवळीवर 2 प्रश्न विचारलेत, बरोबर. म्हणून बघा हे करणं गरजेचं आहे. आणि दलित चळवळ हेही माहिती असावं, स्त्री चळवळ आणि दलित चळवळ. आणि स्वातंत्र्य चळवळ जी आहे याच्याबद्दल केला तर करा. याच्यावर काय प्रश्न जास्त नसतात महाराष्ट्राच्या रिलेटेड, फक्त भारताच्या रिलेटेड असू शकतात, पण स्वातंत्र्य चळवळ रिलेटेड सध्या तरी प्रश्न विचारणार आलेत, एवढेच विचारतायत सध्या. इथं 4 टॉपिक आणि इथं 9 टॉपिक, एवढेच करा. ओके, याच्या बाहेर तुम्ही इतिहासाचं काही करू नका. आपल्या इतिहासाचं, महाराष्ट्राच्या इतिहासाचं नोट्स पण आहेत बघा. ओके, महाराष्ट्राची इतिहास नोट्स पण आहे. पहिलं पुस्तक वाचून घ्या नरवडे सरांचं, नंतर या नोट्स वाचला तुम्हाला इझिली समजायला लागतील. ओके, कळलं का. आणि बरीच पोरं विचारतात सर भारताचा इतिहास कधी येणार आहे नोट्स तुमचं. प्रयत्न करतोय 26 जानेवारीला आणण्याचं, पण तुम्हाला माहिती आहे आता एक बरेच पोरांनी कमेंट पण करतात सर अजून तुमचं इंग्लिश आलं नाही बरं का. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी जोपर्यंत चांगलं होत नाही माझ्याकडून तोपर्यंत मार्केटमध्ये सोडत नाही. चांगलं होत नाही म्हणजे वेळ मिळाला पाहिजे, सगळ्या गोष्टी मी स्वतः लिहिलं पाहिजे, बरोबर ना रे. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मागणी करताय म्हणजे मी लिहिलं पाहिजे का नाही, आणि त्यानंतर मार्केटमध्ये आणलं पाहिजे. म्हणून मित्रांनो माझ्या हातून लिहिल्यानंतर आणि मला आनंद झाला पाहिजे की हे मार्केटमध्ये सोडण्यासाठी योग्य आहे, त्यावेळेस सोडतो. आणि ज्याला खरंच मन कोणाचं दुखलं असेल त्याबद्दल तर मी त्यांचं मनापासून माफी मागतो.
चला तर बघा नेक्स्ट भूगोल. आता हे याला किती प्रश्न येतात रे सध्या? किती येत आहेत प्रश्न? हिस्ट्रीला 10 प्रश्न येतात. किती? 10 प्रश्न येत आहेत. 10 लक्षात ठेवा. किती? 10 प्रश्न. इथं 10 पैकी एवढे जर टॉपिक केलात तर 6-7 प्रश्न इझिली येतात. 7 पण येतात, 8 पण येतात. ओके, परफेक्ट होऊन जाते हे. ओके, मला वाटते यावेळेस पण नरवडे सरांच्या पुस्तकातून 7-8 प्रश्न आलेले आहेत कंबाईन. तुम्ही काढून बघा. त्यांचं पुस्तक परीक्षेच्या अगोदरच आलेलं आहे हे पुस्तक इतिहासाचं. अजून लोकांना माहिती नाही, तोपर्यंत पटकून वाचून घ्या. बरोबर ना रे? मार्क घ्यायचे असतील तर. म्हणजे त्यांचा आहे, आपल्या पब्लिकेशन खाली आलंय म्हणून सांगतोय असं नाही. चांगलं आहे. पहिलं पुस्तक परीक्षेच्या अगोदर आलेलं आहे. काढून बघा. प्रश्न आले तर वाचा, नाही तर नका वाचू. ओके, त्यानंतर बघा आता भूगोल. भूगोलामध्ये काय काय केलं पाहिजे? महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये इथंही 10 प्रश्न विचारले जातात. किती रे? 10. मग टॉपिक दिले बघा. भारतासाठी मी खूप कमी दिलेत. मग काय करायचंय? भारताचे विचारतच नाही इथं जास्त इथं विचारतात. कन्सेप्च्युअल पार्ट. ओके, मग 6वी ते 12वी स्टेट बोर्ड करायचे. सर नवे वाचू का जुने? ज्यानं स्टेट बोर्ड पूर्वी वाचलाय त्यांनी वाचून घ्या. 6 महिने वेळ आहे परो. 6वी ते 12वी स्टेट बोर्ड वाचायचं. मी आपल्या फाउंडेशन बॅच मध्ये पण 6वी ते 12वी म्हणजे सगळे स्टेट बोर्ड जवळपास शिकवतो. जास्तीत जास्त कार्य जॉग्राफीचं स्टेट बोर्ड शिकवावंच लागते, त्याला पर्याय नाही. फाउंडेशन मध्ये आता 17 नंबर फाउंडेशन सुरू होणार आहे बघा. तर काय आपली जॉग्राफीचे दोन्ही पुस्तक आहेत बघा. नोट्स मी म्हणतोय की तुम्हाला नोट्स वाचायचे तर दोन्ही बघू शकता. भारताचं पण आहे आणि महाराष्ट्राचं पण आहे बघा. आपलं हे महाराष्ट्र आणि काय भारताचं दोन्ही पण आहेत. तुम्ही एक करू शकता. परफेक्ट केलात ना याच्या बाहेर प्रश्न जात नाही रे. जनरली तुम्हाला वाचायचं तर बघा पहिलं पुस्तक वाचायचं तर सौदी सरांचं वगैरे वाचू शकता पुस्तक. ओके, तर स्टेट बोर्ड मात्र इथं करणं गरजेचं आहे. 6वी ते 12वी. आता महाराष्ट्रासाठी बघा लोकसंख्या टॉपिक करा. प्रश्न असतो म्हणजे असतो. राजकीय ज्याच्यामध्ये विभाग वगैरे विचारतात. ओके, कोणत्या विभागात किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, क्षेत्रफळानुसार तालुक्यांचा क्रम लावा. हे सगळं इथे येते. विभागाचा क्रम लावा. कोणत्या जिल्ह्याच्या क्लॉकवाईज कोणती जिल्हे आहेत, अँटी क्लॉकवाईज कोणते जिल्हे आहेत, हे सगळं राजकीय. प्राकृतिक मध्ये काय रे? शिखर किंवा मग काय रे तुमचे डोंगर रांगा, घाट, किल्ले, हे सगळं येईल प्राकृतिक मध्ये. आणि प्राकृतिक मध्ये मृदा पण येते. आणि कृषी विभाग पण बघून घ्या. मी सांगतोय बरं का, कृषी विभाग त्यांनी सरळ जमिनीचे प्रकार म्हणले, त्यामुळं कृषी विभाग पण बघणं गरजेचं आहे भारताचं आणि महाराष्ट्राचं. ओके, आणि नदी प्रणालीमध्ये डिटेल बघून घ्या. त्या नोट्स मध्ये आपण दिलंय अगदी डिटेल. मी टॉपिक सांगतोय आणि ते टॉपिक परफेक्ट करा. गोदावरी नदी असेल, नद्या, त्याच्या उपनद्या म्हणजे त्यांच्या उपनद्यांची खोरं जे आहेत ते, आणि वनांमध्ये जनरली कशावर प्रश्न असतात रे? वनाचे प्रकार. त्यानंतर अजून काय असतं रे? त्यानंतर काय असते? राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य ती कुठे आहेत, त्याच्या जोड्याजोड्यामध्ये किंवा जोड्याजोड्यामध्ये जनरली प्रश्न विचारले जातात. त्यानंतर हवामान आणि आर्थिक जे भूगोल आहे त्यामध्ये खनिज संपत्ती असेल, ऊर्जा साधनं असतील, पर्यटन असेल, वाहतूक असेल, वाहतूक दळणवळण असेल, हे प्रश्न विचारले जातात. कळालं का? ही आणि भारतामध्ये जनरली भारतावर रिलेटेड डायरेक्टली नसतात. मग प्राकृतिक, लोकसंख्या आणि आर्थिक हे मात्र करू शकता. वाहतूक दळणवळण वगैरे आर्थिक बिर्थिक याच्यामध्ये आपल्या भारताच्या भूगोलाच्या नोट्स म्हणून तुमचे कव्हर होतील हे. ओके, पण महाराष्ट्राचं सगळं जे काय तर ह्या नोट्स बघा बऱ्याच विद्यार्थी यूज करतायत. तुम्ही बिंदास यूज करू शकता. मॅक्सिमम रिव्हिजन करायला सोपं आहे. हे वाचून हे परफेक्ट झालं तर बाकी काही वाचत बस. पण हे पहिलं कर. मी माझा आहे म्हणून सांगत नाही, त्यातून प्रश्न येतात. मी कॉन्फिडन्स एवढं का देतोय? मला उद्या विचारणार आहेत की रे तुम्हाला सर येतंय का प्रश्न? येतात खरंच. काढून बघ, याच्या अगोदरचे बघ बाबा. ओके, म्हणून भूगोल जे 10 प्रश्न येतात असं जर केलात बघा, हे नाही केलात तर मग काही नाही केलात. पहिलं स्टेट बोर्ड करा. आता वेळ आहे 6वी ते 12वी. यामध्ये फक्त 10वीचं जे स्टेट बोर्ड आहे ते मात्र ओल्ड वाचा. भारताचा प्राकृतिक भूगोल आहे बघा त्यामध्ये. आणि प्राकृतिक भूगोल केवळ इथूनच करा म्हणजे बेस्ट होतो. जे तुम्हाला अक्षांश, रेखांश वगैरे दिले बघा, आणि जगातले विभाग, अक्षांश, रेखांश हे याच्याशिवाय चांगलं होत नाही. 6वी 7वी मध्ये अक्षांश रेखांश खूप छान समजून दिलेलं आहे. सफरचंद आडवा कापला, हे कापलं तसं दिसला, त्याची काय रे त्याची सावली घेतली, कडा कशी दिसली, सगळं समजून सांगलेलं आहे अक्षांश रेखांश. ओके, सगळं सिलेबस मध्ये दिले ना. म्हणून हे करा. हे केल्याशिवाय तुम्हाला 10 पैकी 10 येत नाहीत. आणि 10 पैकी 10 घ्यायचे असतील तर हे महत्वाचं आहे. नेक्स्ट, त्यानंतर बघा आता हे जे मी टॉपिक दिलेत, इकडे टॉपिक दिलेत आणि इकडे दिलेत, मग काय फरक आहे सर? कारण याच्यावर 80% प्रश्न विचारतात.
आणि मग 20% इकडे विचारतात, म्हणून हे पहिलं करा आणि त्याच्यानंतर हे करा. ओके, मग हे सिलेबसमध्ये दिलेत म्हणून मी हे घेतलेत, पण याच्यावर कमी प्रश्न असतात, सध्या तरी कमी विचारले चाललेले आहेत. पण बघा पब्लिक फायनान्स असं कोणतं वर्ष आहे रे पब्लिक फायनान्सवर विचारलं नाही? सार्वजनिक वित्त बघा हे तेच आहे, शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण हे काय आहे? त्याचाच भाग आहे. ओके, राजकोषीय नीती म्हणजे काय आहे? राजकोषीय नीती म्हणजे काय रे बाबा? हे राजकोषीय नीती म्हणजे हेच आहे, सार्वजनिक वित्तच आहे. म्हणून हा हे सगळं सिलेबस मधला हा पॉइंट जो आहे, तर हे सगळं म्हणजे काय आहे? हे आहे पब्लिक फायनान्स. म्हणून हे परफेक्ट करा. आपल्या नोट्स मध्ये खूप छान रीतीने दिलेलं आहे. इकॉनॉमिक्स मी मान्य करतो, तुम्ही डायरेक्टली नोट्स मधून वाचू शकता. ओके, जर ज्यांना पुस्तक वाचायचं आहे त्यांनी पुस्तक रंजन कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं यूज करू शकता तुम्ही. ओके, मग ज्यांनी कधीच वाचलं नाही तर पुस्तक वाचा आणि पुस्तक वाचून नोट्स वाचा. ओके, तर बघा त्यानंतर दारिद्र्य हा टॉपिक, दारिद्र्य आणि बेरोजगारी. त्यानंतर बँकिंग मध्ये तुम्हाला सांगितलं काय काय करायचं. बँकिंग मध्ये पहिलं सुरुवातीला RBI वाचून घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मॉनेटरी पॉलिसीसाठी ते वाचावंच लागणार आहे. मुद्रा म्हणले का नाही, ते वाचावं लागणार आहे. त्यानंतर योजना सगळ्या जे काय ग्रामीण आणि शहरीच्या योजना मी आपल्या नोट्समध्ये व्यवस्थित दिलंय बघा. या नोट्समध्ये जे आहेत या भारतीय अर्थव्यवस्था या नोट्समध्ये अगदी डिटेल सगळे टॉपिक दिलेत. याच्यामधून तुमचं प्री आणि मेन्स सगळं कव्हर होतंय. हे जे दिलेत तुम्हाला प्री आणि मेन्स कव्हर होतंय, इथंही प्री आणि मेन्स कव्हर होतंय, इथंही प्री आणि मेन्स कव्हर होतंय. काही टॉपिक फक्त राहत आहेत ते मेन्सला कराल इकॉनॉमिक्स मधले, बाकी टॉपिक बाकी विषयामधले तर राहत नाहीत. ओके, म्हणून हे अगदी उत्तम रीतनं तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित रीतनं कव्हर करू शकता. त्यानंतर लोकसंख्या व धोरणं हे करा. त्यानंतर बघा महाराष्ट्र आणि इंडिया काय दिले रे, म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा सर्वे, महाराष्ट्राचा सर्वे करा, इंडिया सर्वे करण्याची गरज नाही. सर्वे तेवढं वाचून घ्या, ते पण प्रीची गरज नाही, पण बजेटवर एखादा विचारू शकतो महाराष्ट्र किंवा भारताच्या, म्हणून हे मुद्दाम मी या ठिकाणी दिले. याच्यावर असतो बघा प्रश्न एक तरी दरवर्षी, म्हणून हे मात्र करायचं त्या वर्षी आणि एवढे टॉपिक मात्र परफेक्ट करा. ओके, मग नंतर शेती असेल, उद्योग असेल, परकीय व्यापार असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा भारतीय अर्थव्यवस्था असेल, हे सगळे टॉपिक आपल्या नोट्समध्ये दिले. मित्रांनो फक्त नोट्समधूनच वाचा, हे कुठूनही वाचू नका. तुम्हाला हे पण सांगतोय सर नोट्स आहेत त्या लेवलचे, तुम्ही त्यातून प्रश्न निश्चित तुम्हाला सुटतील, व्यवस्थित वाचून घ्या फक्त. ओके, आणि त्याच्यानंतर प्रश्न सोडवा, प्रश्न सुटतील. ओके, म्हणून बघा हे जे काही टॉपिक आहेत ज्यांनी अगदी नवीन आहेत त्यांनी पुस्तक वाचा. मी जे सांगितलं आता पुस्तक, ते पुस्तक वाचा आणि पुस्तक वाचून झालं की मग नोट्सवर या बिंदास्त. नोट्सवरून मॅक्सिमम रिव्हिजन होतील म्हणून नोट्स वाचा असं सांगतोय. ओके, आणि नोट्स वाचून बघा प्रत्येक टॉपिक, याच्या अगोदरही मी सांगितलंय टॉपिक मात्र कसं करायचं रे. बघा टॉपिक वाचलात, क्वेश्चन वाचायचं. बघा म्हणजे पहिलं क्वेश्चन बघून घ्या, नंतर टॉपिक, नंतर क्वेश्चन, म्हणजे QTQ या मेथडनच जा. मी पुन्हा मी मला वाटतं हे आता 5वा वर्ष आहे, 5वा काय 6वा वर्ष मी कंटिन्यू हे सांगतोय की क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन. मग क्वेश्चन कुठून वाचायचं आहे तर 21,000 प्रश्नसंचामधून करा. हे आपलं 21,000 लेटेस्ट आत्ताच आलेलं आहे. ओके, मी 21,000 कधी अपडेट करता सर असे बरेच जण विचारतात. सगळ्या काय फायनल की आल्यानुसारच हे केलेलं आहे. जर एखादा पेपर फायनल आला नसेल तर त्यामध्ये मी टाकत नाही जनरली. ओके, फायनल की आल्यानंतरच यामध्ये ऍड केलेलं असतंय. तर यामधले प्रश्न सोडवा, प्रश्न कसे सोडवायचे ते पण मी शेवटी बोलतो. बघा तर एवढे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. कशामधले रे, इकॉनॉमिक्स मधले. आता बघा त्यानंतर चालू घडामोडी. मग चालू घडामोडीला काय करायला पाहिजे बरेच जण विचारतात. मग चालू घडामोडीला तुम्ही आता 6 महिने वेळ आहे, एक तर एखादं मासिक करू शकता, जसं परिक्रमा वगैरे असेल. आपलं स्वतःचंही मासिक आलेलं आहे आता, लोकसभा मासिक जे आहे, लोकसभा मंथली आलेला आहे. ओके, आपले डॉक्टर निलेश पवार आणि डॉक्टर शुभांगी पवार यांनी आणलेला आहे मासिक, आणि दोघेही डॉक्टर आहेत. आणि नुसतं डॉक्टर आहेच असा नाही, तर त्या व्यक्तीनं जवळजवळ 8-10 राज्यसभेचे मेन्स दिलेले आहेत. ओके, तेवढा त्यांना अनुभव आहे म्हणून त्यांनाच ते काम दिलेलं आहे. ते बघा तुम्ही, जर तुम्हाला चांगलं आवडलं तर निश्चिंत ते मंथली बघू शकता. ओके, तुम्हाला दाखवतो मंथली कसं आहे ते. ओके, बघा काय तुम्हाला व्यक्तिविशेष, चालू घडामोडीला व्यक्तिविशेष बघा, व्यक्तिविशेष सगळं म्हणजे चर्चेतील व्यक्ती असतील, निधन असतील, नेमणुका असतील किंवा एखादा क्रीडा क्षेत्रामधला निवृत्ती घेतला असेल, म्हणजे व्यक्तिविशेष म्हणजे सगळं आलं. चर्चेतले व्यक्ती आले किंवा एखाद्यानं काय म्हणजे अद्वितीय कार्य केलं असेल, पहिलाच व्यक्ती असला असं की सगळे शिखर पार केलं बाबा, असं काही आहे. मग तसा व्यक्तिविशेषवर प्रश्न विचारतात. दुसरा
क्रीडेमध्ये ही चर्चेतली बाब कोणती महत्वाची असेल, कोणतं एखादा क्रीडा, जसं की आता वर्ल्ड कप झालेला, वर्ल्ड कप कुणी जिंकलं रे? कुणी जिंकलं? इंग्लंडनं जिंकलंय. कुणाने जिंकले वर्ल्ड कप? ऑस्ट्रेलियानं, बरोबर. मग ऑस्ट्रेलियानं किती बार जिंकले? आताच जे काय आपण फायनलला होतो, अहमदाबादला झालं. मग काय काय आहे ते, म्हणजे ते क्रीडा तेवढंच विचारतं असं नाही, क्रीडामधलं कुठलीही बाब विचारू शकतात, जी काय चर्चेत असते त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी विचारतात, मग ते माहिती पाहिजे. त्यानंतर पुरस्कार, आता याच वर्षी बघा गट ब गट म्हणजे महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षेला जवळजवळ 3 ते 4 प्रश्न पुरस्कारावर आहेत. मग पुरस्कार व्यवस्थित करा, त्यातल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि काय रे राज्य पुरस्कार. राज्य पुरस्कारमध्ये भाषाविषयक पुरस्कार जास्त विचारतात, पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत, ओके, ते पुरस्कार व्यवस्थित करून घ्यायचं. आणि संरक्षण आणि अंतरिक्ष, जसं चांद्रयान वगैरे असेल किंवा मग काय अंतरिक्ष घडामोडी वगैरे असतील, संरक्षणाच्या संबंधित असतील, युद्ध सराव वगैरे असतील, तर ते माहिती असलं पाहिजे. ॲप्लिकेशन असतील कोणते. त्यानंतर पहिलं किंवा प्रथम, जगात कोणतं प्रथम काही बाब घडली असेल किंवा भारतात झाली असेल किंवा महाराष्ट्रात झाली असेल, फिक्स हमखास दरवर्षी एक प्रश्न असतो बघा यावर. किंवा जगातलं पहिलं कोणतं, किंवा भारतातलं पहिलं कोणतं, किंवा राज्यातलं कोणतं पहिलं आहे बाबा, याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतो बघा, लक्षात घ्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्था, आणि या संस्थाचं कोणती संस्थाचं काय स्लोगन आहे, किंवा कोणत्या संस्थेची कुठं काय कधी झालेली आहे, कितवी संस्था आहे, कुठं मुख्यालय आहे, असं विचारतात. संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. आणि रिपोर्टवर एखादा दुसरा प्रश्न असू शकतो, आणि राजकीय आणि आर्थिक घडामोडीवर एखादा प्रश्न असू शकतो. राजकीय आणि आर्थिक घडामोडीवर एखादा दुसरा प्रश्न असू शकतो, हे मात्र लक्षात घ्या. ओके, तर करंटला एवढे टॉपिक मात्र परफेक्ट करा. मग करंट कुठून कुठपर्यंत करायला पाहिजे असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. ओके, मी सगळे प्रश्न डोक्यात ठेवूनच बोलतोय, जरी रेकॉर्डेड असलं तरी. ओके, तर बघा 1 जानेवारी 2023 ते जून 2024 पर्यंत करायचं आहे. किती वर्ष झाले रे? 1.5 वर्ष झालं. म्हणून आता 1 जानेवारीला जे काय 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत जे कार्य इयरबुक येईल, ते पहिलं इयरबुक वाचून घ्या. आणि त्याच्यानंतर कार्य मासिक करत राहा. ज्याला जर मासिक पूर्वी केलं नसेल आणि त्यांनी इतकं दिवस मासिक वाचला नसाल तर म्हणतोय, मग त्यांनी पहिलं मागचं वाचून घ्या. आणि कार्य जानेवारीपासून, जे आता डिसेंबरपासूनच म्हणा, आत्तापासूनच जे काय मासिक येतील, परिक्रमा असेल किंवा लोकसेवा मंथली असेल, कोणते असेल, ओके, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. ओके, तर असं या पद्धतीनं तुम्हाला करंट करायचं आहे. त्यानंतर आपलं राज्यशास्त्र, इथं किती विचारतात रे? 15 प्रश्न. पूर्वी 10 विचारायचे. मी म्हणतोय हे सगळ्यात सोपं आहे. 15 पैकी 13 घ्यायला, किंवा 12 किंवा 14 किंवा 15. बघा कधी कधी जर कार्य एखादा क्लिष्ट आला तर 14, नाहीतर मग कार्य 2 आले तर 3 आले तरी असं. ओके, पण 12 पेक्षा कमी येत नाहीत बघा. 12-13 मार्क इझिली येतात. कशामध्ये? पॉलिटीमध्ये 15 पैकी 15च येतात. पण एखाद्या वेळेस आता जसं 1919च्या कायद्याची डेट विचारली, बरोबर ना रे, तो तसं पॉलिटीमध्ये पण येतो आणि हिस्ट्रीमध्ये पण येतो. 1919च्या म्हणजे पॉलिटी अंतर्गत विचारला, 1919च्या कायद्याची इयर विचारलाय, बरोबर ना रे, विचारलाय का नाही? मग 99% पोरला माहित होता का? नाही. मग आता ते कोणी तुक्का मारला म्हणून आला, मला माहित होतं बरं का, तू इथं फॉर्म मारू नको आता, बरोबर ना. किंवा बाहेर आलं की अरे एवढा सोपा आला नाही तोला, हे तर मला माहित होतं ना. मी शांता कोटेकर यांच्या पुस्तकामध्ये आहे ना, याच्या पुस्तकामध्ये आहे ना, अरे काय सगळे पुस्तकं त्या पुस्तकातलं आहे म्हणून आता हे आला म्हणून ते पुस्तक वाचत बसू का, हे आला म्हणून ते पुस्तक वाचत बसू का? खरं आहे का नाही? म्हणजे पुस्तकं उत्तम आहेत रे बाबा, कोणकोणते वाचायचे, बरोबर ना. म्हणून जे बघा आपलं टार्गेट काय पाहिजे रे, इथं 15 पैकी 13 प्लस आले पाहिजे किंवा 13 आले पाहिजे. एखादा दुसरा गेला तरी चालतो. तर बघा कोणकोणते टॉपिक गेले पाहिजे. फिक्सली प्रश्न असतात बघा याच्यावर. विधानमंडळ, विधानमंडळामध्ये काय रे बघा, राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद, त्याचे पीठासीन अधिकारी, कायदा निर्मिती प्रक्रिया विधानमंडळामधली, अर्थसंकल्प प्रोसेस, आणि काय रे विधानसभा, विधान परिषद यांचा तुलनात्मक अभ्यास किंवा विधी समित्या माहित असल्या पाहिजे, जेणेकरून मेन्सला सिलेबसमध्ये पॉईंट पण दिलेले आहे. एवढं केलात विधानमंडळ टॉपिक कंप्लीट झाला. त्यानंतर न्यायमंडळ, जनरली सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि लोअर कोर्ट, बरोबर ना रे. पण त्यामध्ये हायकोर्टावरच प्रश्न जनरली विचारले जातात, किंवा मग लोकपाल, लोकायुक्त, न्यायालयीन सक्रियता, मग माहित पाहिजे बरं का. न्यायालयीन सक्रियता किंवा करे न्यायालयीन पुनर्वलोकन, मग हे जे काय तर हे माहिती पाहिजे. न्यायमंडळ हा दिलेला आहे सिलेबसमध्ये, तर काय रे राज्यशास्त्र म्हणले ते माहिती पाहिजे.
त्यानंतर केंद्राचे संबंध, केंद्राच्या संबंधामध्ये दोन गोष्टी, काय रे, कोणत्या परिस्थितीमध्ये संसद राज्य सूचीवर कायदा करू शकते, मग ते काय 5 कलम जे आहेत ते माहिती पाहिजेत, बरोबर ना रे. 249, 250 जे काही कलम आहेत त्या कलमांवर प्रश्न विचारतात. आणि वेगवेगळे आयोग समित्या जे आहेत, समित्या, सरकारी आयोग, पंच आयोग, राजमन्नार आयोग, त्याच्यावर केंद्राच्या संबंधावर डिटेल त्याच्यामध्ये त्यावर विचारतात, किंवा आंतरराज्य संबंधावर विचारू शकतात, एखादा नदी जलविवाद विचारू शकतात, नदी बोर्ड विचारू शकतात, हे महत्वाचं आहे. त्यानंतर ग्राम प्रशासन, जनरली ग्राम प्रशासनामध्ये काय रे बघा, ग्राम प्रशासनामध्ये समित्या, केंद्र आणि राज्याच्या समित्या, 73वी व 74वी घटना दुरुस्ती, आता यावेळेस 74व्या घटना दुरुस्ती, 73व्या घटना दुरुस्ती रिलेटेड काय रे 24 एप्रिल पंचायत राज दिन, जे की आपण 2010 पासून पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो, मग त्या 24 एप्रिलवर प्रश्न विचारलेला आहे. 24 एप्रिल कोणता दिवस म्हणून साजरा करतात, ओके. मग 73वी 74वी घटना दुरुस्ती, किंवा मग काय रे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोन्हीपैकी एक अशावर प्रश्न विचारतात. मग एवढं परफेक्ट करा पहिलं. त्यानंतर महत्वाची कलम, म्हणजे मी काय आपल्या पॉलिटीच्या नोट्समध्ये महत्वाची कलम म्हणून जे दिलेले आहेत पॉलिटीमध्ये, पॉलिटीचा बिंदास तुम्ही नोट्स यूज करू शकता बघा, ओके. आणि अगदी डिटेल जर केलात व्यवस्थित तर याच्या बाहेर काही जाणार नाही प्रश्न. आणि अगदी सगळ्याच गोष्टी यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत, म्हणून तुम्ही करंट देखील त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या व्यवस्थित रीड करू शकता, त्यामध्ये त्याच्या बाहेर जनरली प्रश्न जाणार नाही, ओके. तर महत्वाची कलम, सूची, भाग आणि अनुसूची, हे काय जनरली काय विचारतात, जास्त सूचीमध्ये काय विचारतात, खालील विषय कोणता राज्य सूचीमधला आहे का, काय रे समर्थ सूचीमधला आहे, कशामधला आहे, असा प्रश्न येऊ शकतो. अगदी नवीन असेल विद्यार्थी तर पॉलिटीसाठी काय तुम्ही लक्ष्मीकांत असेल किंवा मग रंजन कोळंबे सरांचा असेल ते वापरून मग नोट्स वापरा. असं काय तुमचा म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट जर कोणाचे क्लिअर नसतील, काही नसेल तर ते वापरून देखील तुम्ही नोट्स वापरू शकता. पण मॅक्सिमम रिव्हिजनसाठी नोट्सवर तुम्हाला परीक्षेसमोर यावं लागणार आहे, ओके. बघा त्यानंतर महाधिवक्ता, महान्यायवादी आणि महाधिवक्ता, पण महाधिवक्तावर प्रश्न विचारतात. जास्त भर कंबाईनचा कशावर असतो रे, राज्यावर असतो, म्हणून कंबाईनवर तुम्ही काय करू शकता, कंबाईनला जास्तीत जास्त स्टेटवर भर दिला तर बेस्ट राहील, ओके. तर एवढ्या टॉपिक, एवढीच किती आहे तरी 6 टॉपिक, आणि घटनेचा प्रारंभिक म्हणजे याच्यामधले 1-2-3 टॉपिक करायचे गरजेचं आहे. मग इथं 2 ते 3 प्रश्न फिक्सली विचारतात. मग कोणकोणतं, घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य फिक्सली करावंच लागणार आहे. प्रस्तावना आणि काय रे संघराज्य व राज्यक्षेत्र 1 ते 4 कलम म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य, दॅट्स इट. किंवा मग घटना दुरुस्त्या वगैरे असतील, ओके. याच्या रिलेटेड असणाऱ्या घटना दुरुस्त्या असतील, तर एवढंच करायचं आहे. संसद जनरली सिलेबसमध्ये दिलेलं नाही. मग एवढं टॉपिक केलात, बघा तुम्ही खूप काही वाचत बसताय पण या टॉपिकवर फोकस करत नाहीत, आणि हे जर व्यवस्थित काय तुम्ही परफेक्ट केलात तर निश्चित तुम्हाला 15 पैकी 13-14 येतील. याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि तुमचे मार्क निश्चित वाढतील, याची शाश्वती मी देतो. त्यानंतर बघा सामान्य विज्ञान, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री जे काय, आणि बायोलॉजी, जे बायोलॉजीमध्येच येतात समजा हे प्राणीशास्त्र वगैरे जे काय झू आणि बॉटनी वगैरे असतील. बघा आता प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सगळं मिळून यामध्ये किती टॉपिक करायचे तर केवळ 4. आणि तुम्ही आजही काढून बघा याच टॉपिकवर प्रश्न आहेत. किती रे, 9 प्रश्न आहेत, 8 ते 9 प्रश्न दरवर्षी. मग आपल्या ज्या नोट्स मध्ये दिलेले आहेत, इव्हन आपल्या सायन्सच्या पण नोट्स आहेत. सायन्सच्या फिजिक्स असेल, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो असेल, बायोमध्ये झू आणि बॉटनी आणि काय रे सगळं दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ झू दिलेला आहे, बॉटनी दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे बायोमध्ये, आणि हे फिजिक्स केमिस्ट्रीचे आहेत. आता हे अपडेट होऊन येतील, जास्तीत जास्त एक 26 जानेवारीपर्यंत ह्या नोट्स अपडेट होऊन येतील, ओके, मार्केटमध्ये. तर तुम्ही तिथं पहिलं सुरुवात इथं काय महत्वाचं रे, 6वी ते 10वी स्टेट बोर्ड करून घ्या. 6वी ते 10वी स्टेट बोर्ड वाचून घ्या. स्टेट बोर्ड वाचा आणि तुम्ही नोट्स वाचला तरी चालेल, ओके. स्टेट बोर्ड वाचून नोट्स वाचला तर समजतात, काही अडचण नाही. मी काय रे स्टेट बोर्डचेच नोट्स काढलेले आहेत, त्यामुळं व्यवस्थित जर ते वाचलात आणि डायरेक्टली याच्यावर आलात, थोडं काय रे प्लस काही पॉईंट्स ऍड केलेले आहेत, NCERT वगैरे इकडून तिकडून पॉईंट ऍड केलेले आहेत, ओके. पण तुम्ही ते करू शकता. बघा कोणकोणते प्राण्यांचं वर्गीकरण करायचं आहे, वनस्पतीचं वर्गीकरण, रोग आणि पोषणमान, म्हणजे रोग मध्ये सगळेच आहेत. त्यामध्ये रोग मध्ये आपण इथं दोन्ही दिलेले आहेत, म्हणजे वनस्पतीवर पडणारे रोग असतील किंवा मानवाला होणारे रोग असतील, म्हणजे आरोग्यशास्त्रांतर्गत हे सगळं दिलेलं आहे. हे 4 टॉपिक परफेक्ट करा. त्यानंतर बघा रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रामध्ये काय करायचं आहे, ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा, ओके. आणि इथं आवर्त सारणी जे काय पिरियडिक टेबल आहे. त्यानंतर काय रे
मूलद्रव्याचं वर्गीकरण, त्यानंतर धातू, धातुके, आम्ल, आम्लारी, ऍसिड बेस वगैरे जे असतील किंवा मग कार्बन टॉपिक. ओके, तर एवढीच टॉपिक करायचे आहेत मित्रांनो. आणि हे जर परफेक्ट केलात तर तुम्हाला सामान्य विज्ञानामध्येही याच्या बाहेर काही करण्याची गरज नाही. मी याच्या अगोदरही सिलेबसमध्ये एखादे स्ट्रॅटेजी सांगितलेलं आहे, पण हे जर तुम्ही टॉपिक वाईज 6वी ते 10वी रीड केलात आणि जर रीड करताना एक थोडं फक्त एक लक्षात घ्या, तिच्यावर सम दिले असतील म्हणजे गणित वगैरे दिले असतील तर ते व्यवस्थित सोडवून जा, समजून घेत वाचत जा, उदाहरणं समजून घेऊन वाचा आणि व्यवस्थित समोर जा. ओके, मग यावेळेसही मला वाटते प्रकाशाचा का ध्वनीचा वेग विचारला होता, बरोबर ना रे? ध्वनीचा वेग 0.61 आणि 61 वगैरे असं काहीतरी विचारलाय, बरोबर ना? मग तो कुठला आहे रे? मला वाटते 7वी की 8वीच्या स्टेट बोर्ड मधला आहे. आणि स्टेट बोर्डमध्ये तुमच्या माहितीचं सांगतोय 15 पैकी 9 ते 10 प्रश्न आहेत मित्रांनो, स्टेट बोर्डमध्ये फक्त. म्हणून बाकी व्यतिरिक्त वाचत बसण्यापेक्षा जर तुम्हाला खरंच इथं 15 पैकी 10+ जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं हे सोर्स आहे. आणि त्यानंतर मग काय आपल्या नोट्स असतील ते नोट्स वाचू शकता. ओके, पण टॉपिकवर या भर द्या, इथं जरी असलं तरी ह्या टॉपिकवर भर द्या, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. ओके, त्यानंतर बघा अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी कोणते टॉपिक केले पाहिजे या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्या. कारण शेकडेवारी त्यातच ते सरळ व्याज वगैरे जे काय असतील ते. ओके, पायचार्ट देऊन तुम्हाला ते त्यामध्ये पर्सेंटेज दिलं तरी ते शेकडेवारीमध्येच येते. वैवारी असतील किंवा मग सरासरी असेल, कूट प्रश्न असतील, हे वैवारी इकडे पण येते इकडे पण येते, कूट प्रश्न असतील. ओके, किंवा मग काळ काम वेग असेल, मग रेल्वे संबंधित देखील इथंच येतील, पाण्याची टाकी काय असेल ते. पण हे सगळे हे 5 टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. ओके, आणि इथं जर म्हणलात तर तर्क अनुमान दरवर्षी प्रश्न येतोय तर्क अनुमानवर. ओके, त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, त्यानंतर कॅलेंडर असेल किंवा डायरेक्शन असेल, श्रेणीमाला, मग वर्णाची श्रेणीमाला असू शकते किंवा मग करे अंकाची असू शकते, ते कशी पण असू शकते. ओके, कोडिंग डिकोडिंग असेल, वेन आकृत्या असतील किंवा ब्लड रिलेशन असेल. मग एवढे टॉपिक तुम्हाला काय करायचे आहेत, मॅथ आणि रिझनिंग मध्ये हे करायचे आहेत. म्हणजे हे प्री आणि मेन्सला दोघालाही काम देते ना रे, प्री आणि मेन्सला दोघालाही काम देते आणि हे पण प्री आणि मेन्सला दोघालाही काम देते. सेम आहे प्री आणि मेन्स. म्हणजे पेपर 2 तुमचा इथंच 80 ते 90% कव्हर होतोय. जवळजवळ मी म्हणतोय की 85% कव्हर होतोय. फक्त 15% एन्व्हायरमेंट आणि काय रे जे सायन्स टेकचा काही पार्ट असेल आणि लॉ असतील ते तुम्हाला करायचे नंतर. आता नाही केला तरी चालेल. पेपर 2चा तुमचा जवळपास मेन्सचा सगळा अभ्यास होतोय. ओके, मग सर आता काय काय केलं पाहिजे सर, म्हणजे कशा पद्धतीने आमचं टाइम टेबल असलं पाहिजे ते टाइम टेबल पण तुम्हाला देतो. आणि मेन्सचा अभ्यास केला पाहिजे का, जर ज्याचा पूर्वी करे प्रीला कॉन्फिडन्स आहे त्यांनीच मेन्सचा कॉल घ्यावा. मग नंतर मग काय रे डिसेंबर एंड पर्यंत सगळ्यांनीच मेन्सचा अभ्यास करू शकता प्री सोबत डिसेंबर एंडिंग पर्यंत. पण 1 जानेवारी पासून कुणीही रिस्क घेऊ नका. ज्यांचा खूप कॉन्फिडन्स आहे प्रीवर तर त्यांनी करू शकता, पण माझ्या मते तरी काय रे रिस्क घेऊ नका, कारण जागा जास्त येतील. जर तुम्ही प्रीज पास नाही झाला तर मेन्स काय देणार आहेत. म्हणून मराठी इंग्रजी करायचं असेल तर डिसेंबर एंडिंग पर्यंत 2 तास देऊन करू शकता. मग त्याच्यासाठी जर ज्याला खरंच स्वतः करणं होत नाही असं वाटत असेल तर मी सांगितलंय की आपल्या फाउंडेशन बॅच वगैरे आहेत, तर फाउंडेशन बॅच तुम्ही लावू शकता. फाउंडेशन बॅच 17 नंबरची आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी खरंच हे सुवर्ण संधी आहे. तुम्ही सांगू शकता की बाबा सर याच्यामध्ये काय होतंय सर, अगदी तुम्ही काय ज्यांनी फाउंडेशन बॅच केली त्यांना विचारा. त्या अरे असं महाराष्ट्रामध्ये आपण, मी खरंच सांगतो बरं का की महाराष्ट्रामध्ये असं एकमेव असेल की ज्या ठिकाणी 11 पासून 2023 पर्यंतचे सगळे क्वेश्चन शिकवले जातात, सगळी प्रश्न विश्लेषण घेतलं जाते. आणि मराठी इंग्रजीला 84 पासून आजपर्यंतचे प्रश्न सगळे घेतात. ओके, 84 मराठीला देखील. मला जे आता गडबला पेपर झालेले आहेत, तुम्ही मराठी आता मी शिकवल्या विचारा पोरांना वगैरे किंवा सर शिकवलेत बघा खरंच त्यांचं आलंय का. ओके, GS ला पण विचारा, विचारून जॉईन करा. ओके, मग यामध्ये या सगळ्या वैशिष्ट्य आहेत. ओके, की स्टेट बोर्ड देखील यामध्ये घेतले जातात आणि नोट्स तुम्हाला वाचायला मिळतील, पण दर महिन्याचं टाइम टेबल जाते त्यानुसार ते लेक्चर्स होतात. म्हणजे पहिलं टॉपिक अगदी डिटेल शिकवला जातो, त्यानंतर त्याच्यावरली 21,000 प्रश्नसंचामधले जे 183 पेपरमध्ये जे काय जेवढे पेपर क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावरले क्वेश्चन सगळे त्या टॉपिकचे रिलेटेड घेतले जातात. आणि त्यानंतर मग काय रे लाईव्ह सेशन होतो, दर 8 दिवसाला लाईव्ह सेशन पण होतो. आणि आता यावर्षीपासून आपण एक नवीन प्रोग्राम सुरू केलाय, गायडन्स सेशन. ओके, दर सॅटर्डेला आपण गायडन्स सेशन देखील घेणार आहोत. म्हणून ही फाउंडेशन बॅचचा आपला डेमो 25 तारखेला पडणार आहे, टार्गेट बॅचचाही पडणार आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही जॉईन करायचं करू शकता किंवा डिरेक्टली जॉईन केलं तरी करू शकता. ओके, म्हणूनच फाउंडेशन 17वी आहे, विचार करा 2 वर्षामध्ये 17वी बॅच आहे ती फाउंडेशन. ओके, त्यानंतर बघा आपली ही टार्गेट बॅच फक्त फ्री साठी आहे. ज्यांना प्रीची टार्गेट बॅच करायची आहे, म्हणजे प्रीची बॅच करायची आहे, प्रीला टार्गेट करायचं आहे, तर मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी केले त्यांना विचारून करू शकता. या बॅच मध्ये
जे काय बघा 25 तारखेपर्यंत डिसेंबरपर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन करतील किंवा ॲडमिशन घेतील त्यांना 4500 मध्ये मिळते, नंतर केला तर मात्र 5000 मध्ये मिळते. ओके, पण ही टार्गेट बॅच जी आहे यामध्ये सगळा सिलेबस प्रीचा कव्हर केला जातो आणि प्रीचे सगळे क्वेश्चन या ठिकाणी घेतले जातात. ओके, आणि मॅक्झिमम रिव्हिजन होतात. बघा एकदा सिलेबस कंप्लीट झाला की दररोज लाईव्ह येतो मी ज्यावेळेस परीक्षेच्या समोर 2 महिने वगैरे. ओके, म्हणून ही बॅच जी आहे, जर तुम्हाला घरी राहून अभ्यास होत नसेल, ज्यांना घरी राहून अभ्यास होत नाही त्यांनी ही टार्गेट बॅच केलात, किमान तुम्हाला एवढं तरी होईल की या 4-5 हजार रुपयामध्ये की बाबा रोजच्या रोज काहीतरी होतंय, बाबा कोणतरी आपल्याला फॉलोअप घेतंय, हे तरी होईल. ओके, म्हणून यामध्ये सगळं डिटेल जे काही समजत नाहीत गोष्टी तुम्ही ते मला विचारू शकता, कोणालाही विचारा की बाबा शिकवल्यानंतर काय अडचण येतात का. ओके, तरी आल्या तरी आपण प्रत्येक गोष्ट दूर करतो. पण 99.99% पोरं लाईव्ह सेशन हे डाऊट सेशनसाठी असते, पण डाऊट सेशन न होता तो रिव्हिजन सेशन होतो आपला, बरोबर. ते तुम्ही हे टार्गेट बॅच जॉईन करू शकता. आणि ही राज्यसभेची बॅच आहे, पहिल्यांदाच आपण सुरू केलेली आहे. ओके, तर ज्यांना घ्यायचं त्यांनी बॅच जॉईन करू शकता. ही प्रीची बॅच आहे, म्हणजे जे काही फॉरेस्टचे विद्यार्थी असतील, ॲग्रिकल्चर असतील किंवा मग काय अभियांत्रिकीचे विद्यार्थी असतील किंवा जनरल विद्यार्थी असतील तर ही बॅच जॉईन करू शकतात. ओके, ही बॅच 7 जानेवारी 2024 ला सुरू होते. ओके, आणि आता ऍडमिशन चालू आहे. आता ही कंबाईन कधी अपडेट होते बरेच जण विचारू शकतात, म्हणून हे मी मुद्दाम दिले बरं का. तर कंबाईन मात्र बघा 26 जानेवारीलाच हे येते मार्केटमध्ये. 26 जानेवारीच्या अगोदर आणण्याचा प्रयत्न करतो 2024. हे तर मार्केटमध्ये आहे, मराठीचा आहे, पण आता हे नाही वाचला चालेल, फक्त 17 डिसेंबर एंडिंग पर्यंत वाचू शकता, नंतर मात्र वाचू नका. हा, हे मात्र 21,000 प्रश्नसंच आत्ताच अपडेट झालेला आहे हे. ओके, तर जे फायनल की येतात त्यानंतरच आपण अपडेट करतो. तुम्ही म्हणाल की सर आला पेपर की लगेच त्याचं अपडेट होऊन आलंय का, तर तसं होत नसते. जे फायनल होते, फायनल की येते त्यानंतरच आपण ते क्वेश्चन पेपर त्या टॉपिक वाईज इन्क्लूड करतो. ओके, तर ही आता 21,000 प्रश्नसंच आहे. तर ही प्रश्नसंच जे आहे तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने हे घेतलंच पाहिजे. मी सरळ स्पष्ट सांगतोय, म्हणजे प्रश्नसंच घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनावर प्रश्नसंच मात्र कंपल्सरी घेतला पाहिजे. दररोज प्रश्न सोडवलीच पाहिजे. प्रश्न सोडवताना प्रश्न पाठ करणं हा उद्देश ठेवू नका, तर प्रश्न कसे सोडवले पाहिजे तर लक्षात घ्या, प्रश्न सोडवताना जे आपलं नॉलेज आहे त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन करून प्रश्न सोडवायचा. प्रश्न जरी चुकला तरी का चुकला हे काढून बघा आणि त्याचबद्दल इन्फॉर्मेशन त्या विशिष्ट नोट्स किंवा विशिष्ट पुस्तकात जाऊन बघा की काय दिलेलं आहे, आपण काय व्ह्यू लावतोय आणि का चुकतोय बाबा, असं ॲनालिसिस करा. निश्चित तुमचे मार्क या ठिकाणी वाढतील. प्रश्नांवर जास्तीत जास्त वेळ द्या, त्याच दिवशी तुमचा काय रिझल्ट येण्याच्या मार्गक्रमण तुम्ही कराल, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ओके, त्यानंतर बघा मराठी इंग्रजी एकत्र असणार आहे. आपले समाजसुधारकाचं पुस्तक आहे हे. समाजसुधारक ज्यांना करायचे असतील हे समाजसुधारकाचं पुस्तक आहे आपल्या विपुल थोरमोटे सरांचं. आणि इतिहास तुम्हाला सांगितलेच नरवाडे सरांचं आहे. आणि हे मुलाखतीचं आहे PSIचं आपल्या किरण निंबोरे सरांचं. हां, या नोट्स आहेत बघा. आता हे सगळ्या मार्केटमध्ये नोट्स आलेले आहेत. हे इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे आणि हिस्ट्री आहे. हां, ही महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा भूगोल आहे. नोट्स आहेत मार्केटमध्ये, तुम्ही घेऊ शकता हे. आणि हे आपलं मंथली आलेलं आहे. ओके, आपले कोण निलेश पवार सर आणि शुभांगी पवार मॅडम. ओके, तर बघा आता मी तुम्हाला टाइम टेबल देतो मित्रांनो, जे काय आहे वेळेचे नियोजन कसं केलं पाहिजे. बऱ्याच जणांनी सर जॉब करणाऱ्यांनी पण आम्हाला नियोजन द्या असं म्हणतायत. तर जॉबवाल्यांसाठी खरंच सांगतोय सेपरेटली यावेळेस नक्की घेतो, त्यांच्यासाठी वेगळंच घ्यावं लागणार आहे. तर वेळेचं नियोजन बघा. सध्या तुम्ही किती तास अभ्यास करताय हे मला माहिती नाही. मी पूर्वीपासून सांगतोय की मिनिमम तुम्ही 10 तास, म्हणजे मॅक्झिमम 10 तास केला तरी चालेल आणि मिनिमम 8 तास केला तरी चालेल. तर 8 तास काय केलं पाहिजे मी सांगतो सगळं, की कशा पद्धतीनं अभ्यास केलं पाहिजे. ओके, तर मी याच्या अगोदरही सांगितलंय, आताही सांगतोय की इथं मात्र हे दररोज परीक्षेपर्यंत याला वेळ द्या. बघा परीक्षेपर्यंत दररोज हे मात्र किती तास रे, 2 तास अल्टरनेट डेला कंपल्सरी. आणि जे माझं ऐकलेत ना ते पास झालेत मागच्या वर्षी पण. का रे, इथं दररोज स्वतः प्रॅक्टिस करा. मी म्हणतोय तुम्ही क्लास लावायचं करा, तुम्हाला जमत नसेल तर क्लास करा, काय करायचं करा, पण दररोज डेली 2 तास. असं वाटतं की अरे याला 2 तास जो फुकट वेळ देतोय, असंही आपला काय होते तर वेळ देण्यापेक्षा ते वेळ काढून घेऊ. हे वेळ काढून घेतलात की तुमच्या हातातून पोस्ट काढून घेते, कारण का तुम्ही पास होणार नाही. म्हणून हे सांगतोय, हे 2 तासाचं महत्व जास्त आहे. हे 2 तास कंपल्सरी दररोज द्या. कशासाठी अरे, हे मॅथ रिझनिंग साठी आहे, अल्टरनेट डेला आणि करंट. ओके, हे दररोज 2 तास द्यायचं. आणि मग
मॉर्निंग इव्हनिंगचा वेळ जो आहे, आता हे कधी तुम्हाला मॉर्निंगला ठेवा, इव्हनिंगला ठेवा, किंवा मग काय कोणत्या वेळेत ठेवायचं ठेवा, तुम्ही आफ्टरनून ठेवा, कोणतंही ठेवा, ओके. पण जनरली हे मॅथ काय तुम्ही नाईटला ठेवलात जमते, जेवण करून येतात रात्री 8 8:30ला जेवण केलात, त्याच्यानंतर आलात ना हे 2 तास ठेवायचं, ओके. पण दररोज करायचं ना, जेवण केलं झोपी जाल, तसं करू नका, हे कराच. मग आता बाकीचा जो वेळ उरतो तुम्हाला 4 तास आणि 4 तास जो वेळ उरतो, मग इथं कधी 3 तास धरा, कधी 4 तास धरा, तुमच्या वेळेनुसार आहे. म्हणजे सकाळचे 4 तास हे काय रे, दुपारचे 4 तास म्हणा, दुपारचे म्हणजे 3 ते 7 म्हणा, आणि त्याच्यानंतर 7 ते काय 8 तुम्ही सुट्टी घेतलात, 8 ते 9 जेवण केलात, आणि 8 ते 10 अभ्यास केला, समजा 7 ते 8 जेवण केलात तरी 8 ते 10, आणि 10ला झोपी गेलात तरी चालते, बरोबर. बघा आता इथं 4 तासामध्ये काय करायचंय, मी पुन्हा सांगतोय बघा. पण तुम्हाला ह्या 4 तासामध्ये नियोजन करताना कसं करायचंय, त्याच्या अगोदर हे लक्षात घ्या, स्टेट बोर्ड प्रत्येकानं वाचायचं आहे. पूर्वी वाचला असलं तरी कोणकोणते वाचायचे, कंपल्सरी स्टेट बोर्ड वाचायचे कोणतरी, जिओग्राफी 6 to 12 आणि सायन्स बघा 6 to 10. इथं फक्त 10वीचं ओल्ड वाचा, आणि ज्यांना खरंच आत्ताच वाचून घ्यायचं आहे त्यांनी एन्व्हायरमेंटचे वाचून घ्या 11वी व 12वी, ओके. मी काय सांगतो तेवढे स्टेट बोर्ड वाचावंच लागणार आहे. हिस्ट्री 11th ओल्ड, ओके. एवढे स्टेट बोर्ड कंपल्सरी रीड करा मित्रांनो. आणि त्याच्यानंतर करे इकोसाठी आपल्या स्पेसिफिक टॉपिक, म्हणजे जे सिलेबसला टॉपिक आहेत तेच टॉपिक वाचायचं, कळलं का? स्पेसिफिक टॉपिक वाचा. इथं कुठं 11th आणि 12thचे इकोचे एवढं वाचून झाल्यानंतरच काय रे, म्हणजे इथं जे तुम्ही विषय देतोय त्या विषयाला पहिलं हे वाचायचं, आणि नंतर मग काय करायचं, जे तुमचं ज्यांनी कधीच पुस्तक वाचायला पुस्तक वाचून मग नोट्सकडे या. पण बघा या 4 तासामध्ये अल्टरनेट डेला सांगतोय, अल्टरनेट डेला तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये जनरली अवघड विषय ठेवला तरी चालेल, इकॉनॉमिक्स, सायन्स नाही बोरिंग आहे बरं का सर, ती काय मार्कच येत नाही, पण ते पहिलं घे. आणि इथं जिओग्राफी, हिस्ट्री आणि पॉलिटी. मी इथं सायन्सला वेळ दिलाय बघा जास्त, ओके. सायन्सला म्हणजे एक दिवस तुम्हाला जिओग्राफी रीड करायचा आहे, दुसऱ्या दिवशी हिस्ट्री, तिसऱ्या दिवशी पॉलिटी. बघा इथं आज सकाळी समजा तुम्ही मंडेला कसं वाचणार रे, समजा मंडेला तुमचं रिव्हिजन सेशन चालू आहे, म्हणजे सकाळी 4 तास इकॉनॉमिक्स, दुपारी 4 तास जिओग्राफी, त्यानंतर का रे मॅथ रिजनिंगला 2 तास दिलात. मग दुसऱ्या दिवशी ट्यूजडेला समजा सायन्सला 4 तास, हिस्ट्रीला 4 तास, पुन्हा मग करंटला, मग पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा मग इकॉनॉमिक्स येईल इथं, बरोबर ना रे. इकॉनॉमिक्स पुन्हा पॉलिटी येईल, पुन्हा मग काय रे मॅथ रिजनिंग, असं सायकल चालूच ठेवायची. म्हणजे जेणेकरून मॅक्झिमम किती रे 3 दिवस एखाद्या विषयाला गॅप पडतो मॅक्झिमम. आणि नाही तर मग काय करतात रे, एक विषय हिस्ट्री, असं काही म्हणते बरं का, असं कुठं होत असते का सर वाचणं. मग आम्ही काय करतो, आम्ही आमच्या पद्धतीनं जातो हिस्ट्री, मग ते लक्षात विसरून जाते पोरगं. बघा हिस्ट्री काय करायचं, हिस्ट्री 7 ते 8 दिवस, काय 7 दिवस भारताचा, 7 दिवस महाराष्ट्राचा, किती गेले 14 दिवस. मग हे 14 दिवस, मग पुन्हा पॉलिटीला 6 दिवस, असं करत 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 50-60 दिवसानं एक रिव्हिजन टाकते, 60 दिवसानं पुन्हा रिव्हिजन, 60-70 दिवसानं. 70 दिवसानंतर ज्या विषय येते तेव्हा ते गायब झालेले असते. काही लोकांना लक्षात राहिलो, पण प्रत्येकाला लक्षात राहणार नाही ना, म्हणून 3-3 दिवसाला मी म्हणतो नाही तर 2 टॉपिक होऊ दे की 4 तासात, काय वाईट आहे. पुन्हा ह्या दुसऱ्या 2 टॉपिक जेव्हा तुम्ही इथं वाचणार आहात, दुसरे 4 तास घेणार आहात, तेव्हा ते जे काय हायलाइट केले ते पहिलं वाचूनच पुन्हा समोरचे 2 टॉपिक वाचना. इथं ज्या दिवशी पहिल्या दिवशी 4 तास दिलास ना, दुसऱ्या दिवशी जेव्हा 4 तास देणार आहेत, असे 4-4 तासचा स्लॉट करणार आहेस ना, मग हे 4 तास जेव्हा तुम्ही पहिल्या दिवस दिलास, दुसऱ्या दिवशी हे 4 तास वाचण्याच्या अगोदर याला रिवाइज करून घे. मग इथं तिसऱ्या दिवशी जेव्हा वाचतो तेव्हा हे 2 रिव्हिजन करून घे. नॉर्मल एक 15-20 मिनिटं अर्धा तासात होऊन जाईल. असं करत करत समोर जा. आणि हे सगळं करताना इकॉनॉमिक्सही करताना जे टॉपिक दिले तेच टॉपिक कर. आणि प्रत्येक टॉपिक पुन्हा सांगतो, क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन. का पहिलं क्वेश्चन वाचायचं रे, कारण त्या टॉपिक कसा वाचायचा कळतो, आणि टॉपिक वाचल्यानंतर टॉपिक कितपत समजलाय त्यासाठी हे क्वेश्चन असतात.
म्हणून क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन या मेथडनं जायचं आहे. कळालं? जर या मेथडनं गेलात तर निश्चिंत मार्क वाढतील. तुम्हाला टाइम टेबल पण दिलेलं आहे आणि टाइम टेबल मग इकॉनॉमिक्स 4 तास दिला असेल. आज 4 तास मी इकॉनॉमिक्सचे समजा काय केलं रे, पब्लिक फायनान्स टॉपिक फक्त एकच टॉपिक वाचला असेल. दुसऱ्या दिवशी मी समजा दारिद्र्य वाचायला घेतलो तर दारिद्र्य वाचण्याच्या अगोदर 4 तास याच्या अगोदर 1 तास का लागणार. मी काल वाचलं का रे सार्वजनिक वित्तामधलं महत्त्वाचे पॉईंट जे काय मी अंडरलाईन केलेले आहे ते रीड करून घेणार किंवा ते हायलाईट केलेले पॉईंट मी रिव्हिजन करून घेऊन मग पॉवर्टी वाचणार. मग तिसऱ्या दिवशी मी सार्वजनिक वित्त आणि दारिद्र्य हे हायलाईट केले वाचून मग बँकिंग म्हणजे काय तिसऱ्या दिवशी बँकिंग वाचणार आहे ते बँकिंग वाचायचं. मग असं जर केलात तर निश्चित सांगतोय मित्रांनो तुम्हाला मार्क कमी येणार नाहीत. आणि जे टॉपिक दिलेत ते पहिले परफेक्ट करा. आणि हे तुम्हाला मी कधीपर्यंत टाइम टेबल दिलं रे, आणि ज्यांनी बघा 31 डिसेंबर पर्यंत ज्यांना करायचंय त्यांनी काय रे त्यांनी मात्र हे 2 तास मॅथ रिझनिंग आणि करंट थांबवून ज्याला करायचं आहे, ज्यांना कॉन्फिडन्स आहे, ज्यांना प्रीबद्दल कॉन्फिडन्स आहे त्यांनी डिसेंबर पर्यंत या 2 तासामध्ये मराठी आणि इंग्रजी अल्टरनेटिव्हला ठेवू शकता. मॅथ रिझनिंगच्या जागी मराठी ठेवा आणि काय करंट जागी इंग्लिश असं ठेवू शकता. ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांना म्हणतोय. नाहीतर प्रीला सरळ सरळ फोकस करा मित्रांनो, मी तुम्हाला यावरून सांगतोय. ओके, नाहीतर याच्या व्यतिरिक्त 10 तासाच्या व्यतिरिक्त 2 तास काढा. ज्याला खरंच करायचं आहे ना आतापासून मराठी इंग्लिश खरंच तर चांगली गोष्ट आहे, इतकं दिवस करायला पाहिजे होतं. ठीक आहे, ज्यांनी केलं नाही करायचं असेल तर या 10 तासाला सोडून ज्याला करायचं आहे त्यांनी मराठी इंग्लिशला 2 तास वाढवू शकता, 3 तास वाढवू शकता. ज्याला एक्स्ट्रा वाचायचं आहे, मी म्हणतो 12 तास वाचायचं ना 2 तास बाबा तिथं वाच. पण आता प्रीला एवढा वेळ देणं खरंच गरजेचं आहे. याच्यापेक्षा थोडंफार कमी जास्त झालं तर चालेल. तर कधी 3 तास येतात, कधी 2 तास, कधी 3 तास असं झालं तरी चालतंय. म्हणजे कधी अवरेजली 8 तास 7 तास दिवसाचा अभ्यास झाला पाहिजे. मी दिलंय 4 म्हणजे 4च व्हावा असं काही नाही. म्हणजे मिनिमम या अवरेजनं तुमचा अभ्यास झाला पाहिजे. ओके, तर राज्यसभेचं कसं करावं सर, तर राज्यसभेचं स्पेशल स्ट्रॅटेजी देतो आणि टॉपिक वाईज सांगतो. तुम्ही तसा कमेंट पण करू शकता, सर राज्यसभेचं आम्हाला द्या, तर निश्चित मी राज्यसभेची पण देतो. ओके, तर या मेथडनं जा, निश्चित यश हे नक्की येतेच. आणि मी जे स्ट्रॅटेजी दिली त्याला खरंच निश्चित फॉलो करा आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. हे तुम्हाला मी सगळ्यांना जे काय वेळेचं नियोजन दिले हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉलो करा. नक्कीच यश तुम्हाला मिळेल याची शाश्वती देतो. आणि काय चूक भूल झाली असेल तर निश्चित मला माफ करा. आणि या ठिकाणी मी तुमचा जो काय प्लॅनिंगचा जो काय रणनीती आहे याचा व्हिडिओ जो बनवलेला आहे, तर या व्हिडिओचं अजून आपण काही गोष्टी जे काय करंट दरवर्षी आपण जे घेतो ते मी करंटचे व्हिडिओ पण यावर्षी घेणार आहे जूनला. ओके, जूनच्या परीक्षेपर्यंत जे काय व्हिडिओ आहेत ते आपण करंटचे व्हिडिओ पण घेणार आहेत. जी काय मंथली वगैरे जे काय आहेत तर तेही घेणार आहोत. पण बघा टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी देण्याचा प्रयत्नही मी या ठिकाणी करणार आहे की त्या टॉपिकमध्ये जे तुम्हाला हे टॉपिक मी दिलेले आहेत, हे टॉपिक जे दिलेले आहेत तर या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये काय केलं पाहिजे, विधानमंडळामध्ये काय काय येते, त्यामध्ये कुठल्या कुठल्या पॉईंटला फोकस केलं पाहिजे, मग त्या विधानसभाची रचना त्यामध्ये काय केलं पाहिजे फोकस, जसं की मॅक्झिमम आणि मिनिमम सदस्य किती असतात त्यावर विचारतात किंवा कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे त्याच्यावर विचारतात. त्या मायक्रो अनालिसिस जे आहे टॉपिक वाईज ते टाकतो. पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी बाबा सर आम्हाला टॉपिक वाईज अनालिसिस पाहिजे असं कमेंट करा. निश्चिंत आपण टॉपिक वाईज प्रत्येक राज्य पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, ह्या सगळ्या विषयाचं काय मायक्रो अनालिसिस विथ क्वेश्चन, कसे क्वेश्चन आलेले आहेत याच्या सोबत आपण अनालिसिस घेऊया. ओके, नक्कीच याच्या अगोदरही आपण टॉपिक वाईज अनालिसिस घेतलं होतं आणि हे सिरीज वाटलंच तर आपण जास्तीत जास्त 10 जानेवारीच्या आत प्रत्येक टॉपिक वाईज अनालिसिस आपण नक्कीच कंप्लीट करूया. ओके, तर सर्वांनी काय हा व्हिडिओ 100% पूर्ण बघाल अशी अपेक्षा करतो. आणि याच ठिकाणी तुमच्या 16 जून 2024च्या परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप म्हणजे पहिलं तर परीक्षेसाठी म्हणण्यापेक्षा अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.